होत नाही, कारण मला माहिती आहे सगळ्यांची 3 माझे 5 वर्ष आपल्या कॉलेजमध्ये होते आणि एनसीसी म्हटलं की आम्ही त्या कोपऱ्यात जातच नव्हतो, आम्ही इकडूनच बाहेर जायचो. तर सरांनी खरंच मनोगत 3 मिनिटांमध्ये संपवलं आणि सरांनी बरेच मुद्दे उपस्थित केले वेळेअभावी. आणि मला माहिती आहे कार्यक्रम डिले झालेला आहे, सर्वांनी जेवण करून जायचंय. मी परत एकदा अनाउन्समेंट करतोय की माई बाबांची विनंती आहे की जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही. कार्यक्रम हा आपला नंतर पण चालणार आहे. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो BK गायकवाड सर, ते खास करून सांगलीवरून आले बाबांच्या आणि बाबांच्या कार्यक्रमासाठी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. सर सांगलीवरून आले. बाबा माई, माझा हा जिवलग मित्र, भरपूर लाड करून घेणारा अरुण आणि सुजाता. अरुण, मला हे बघितलं तर खूप आनंद होतो, कारण शांतिनिकेतन मध्ये आपण शिकलेलो आणि इथं आल्यानंतर तू जे काही संपत्ती गोळा केलेली, तुझ्या 38 वर्षातल्या शिक्षकी पेशाचं यथार्थ कर्तृत्व जे दाखवून दिलं, त्याचं जीवन तुझं कृतार्थ झालं, ह्याचा आनंद मला खूप होतो. मित्रांनो, अरुण मध्ये म्हणजे तुमच्या बाबांमध्ये हे जे काही विद्यार्थी प्रिय गुण पाहिले तुम्ही सगळ्यांनी, ह्याची सुरुवात शांतिनिकेतन मध्ये झालेली. शांतिनिकेतन हे आमचं महाविद्यालय सांगितलं, जिथे कॉलेजचे प्राध्यापक सुद्धा कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये राहत होते. अशा कॉलेजमध्ये आमचं दोघांचंही शिक्षण झालेलं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच आपण शिक्षक व्हायचं असं स्वप्न असलेल्या मी, आणि आता एक गांभीर्य, वडिलकीचं नातं, सगळ्यांमध्ये असलेलं मित्रत्वाचं नातं, हे जे काही दिसतं, मी यांना बघितलंय ते अल्लड, भरपूर लाड करून घेणारा, दंग करणारा अरुण असाच मी पाहिलेला आहे. या सगळ्यामध्ये याचे जे मोठे बंधू आहेत, प्राध्यापक सुरेश गायकवाड, झुलॉजी मधला आम्ही त्यावेळेला किडा म्हणायचो, असे हे प्राध्यापक त्याचे भाऊ म्हणून त्याच्या आयुष्यात होते आणि तो संस्कारी त्याच्यावर होता, आणि म्हणूनच त्याच्यातले एक उत्तम प्राध्यापक आपल्या समोर उभा राहिला. ह्याचे भाऊ माझे सर, आमच्या दोघांचे सर होते शिकवायला. आम्हा दोघांना रात्री 10:30 वाजता घेऊन पावसाळ्यामध्ये सांगलीच्या विस्तरित भागामध्ये जे मोकळे प्लॉट असायचे तिथे ट्रिक 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 प्रॉप प्रॉप असा आवाज बेटांचा यायचा. त्या ठिकाणी आम्हाला सायकल घेऊन, एक पोतं, एक बॅटरी आणि सायकल घेऊन आम्हाला घेऊन जायचे. रात्री 10:30-11ला मी घरी आल्यानंतर पहाटे 3:30-4 वाजेपर्यंत या मोकळ्या प्लॉट मधनं बेडकं पकडायला जायचं. आणि ते बेडकं पकडून आणल्यानंतर 100-500 बेडकं आम्ही त्यावेळेला पकडायचे, आणि ती बेडकं आम्ही आजूबाजूच्या कॉलेजमध्ये ती विकायचो. त्याचे येणारे पैसे शिवाजी विद्यापीठामध्ये MSc करणारे होतकरू गरीब विद्यार्थी की जे शांतिनिकेतन मधनं तिकडे गेलेले आहेत ऍडमिशनला, त्यांच्या खर्चासाठी ते पाठवायचे. हा संस्कार ज्याच्या सानिध्यात मिळाला, ते अरुण गायकवाड तुमच्यामध्ये प्रिय का झाले त्याचं एक उत्तर या ठिकाणी आहे. मी तर अरुणशी स्वार्थी हेतूने त्याच्याशी मैत्री केली होती, कारण त्याच्या भावाशी माझा संपर्क होत राहावा. जरी ते माझे टीचर म्हणून कॉलेजमध्ये असले तर मी नोकरी करून BSc करत असल्यामुळे ते माझ्याकडं ठीक आहे, पोटार्थी काहीतरी प्रमोशन मिळावं म्हणून शिकतोय अशा हेतूने ते पाहत होते. परंतु सरांच्या मधला जो गुण होता सुरेश गायकवाडांच्या, तो गुण मला भावलेला होता, आणि म्हणून मी त्यांच्या आयुष्यामध्ये जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कसा करायचा, तर त्यांच्या छोट्या भावाशी मैत्री करायची. आणि या छोट्या भावाशी मैत्री करता करता तो इतका लाड करून घेत होता माझ्याकडून, आणि त्यामुळे आम्ही एकमेकाच्या प्रेमात होतो. करत त्याचं जे काही कर्तृत्व असेल, जेवढं उंच होत राहील तेवढा आनंद मला अधिक होत होता, आणि वेळोवेळी आम्ही एकमेकांमध्ये ते बोलूनही राखतो. असा अरुण आज आपल्या समोर इतक्या वर्षाच्या
सेवेनंतर निवृत्त होतोय आणि त्यांनी मला वचन दिलेलं आहे की आता रिटायर झाल्यानंतर आपण दोघं खूप भटकायचं. कारण मी BSc झाल्यानंतर एक अयशस्वी प्रयत्न केला. विद्यापीठामध्ये MSc ला मी होतो आणि MSc करत असताना पुन्हा जे टेक्निक मी शांतिनिकेतनला नोकरी करून कॉलेज करायचो ते टेक्निक मला तिथं काही जमलं नाही. परंतु 2 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये 1.5 वर्ष मी MSc रेग्युलर केली. परंतु अनफॉर्च्युनेटली मला ते नोकरीमुळे जमलं नाही. परंतु आमच्या दोघांवर जो संस्कार होता शिक्षकी पेशा स्वीकारण्याचा, त्यातनं मी 37 वर्ष शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा केली आणि निवृत्त झालो. आज माझ्या मित्राच्या निवृत्तीच्या निमित्ताने मला इथे याची संधी मिळाली. मी दरवर्षी ट्रेकिंग करतो. ट्रेकिंगला मुलांना घेऊन जातो हिमालयामध्ये, उत्तराखंडमध्ये. आणि त्या निमित्ताने अरुणला इतकी वर्ष शक्य नाही झालं. परंतु त्यांनी मला म्हटलेलं आहे की मी आता रिटायर होतोय, आता आपण दोघं पुन्हा एकदा शांतिनिकेतनचं आयुष्य जगूया, आपण मी पण भटकायला येत जाईल तुझ्याबरोबर, असं वचन दिलेलं आहे. सो त्यासाठी मी वाट पाहतोय. लवकरात लवकर आपण येणाऱ्या काही काळामध्ये ट्रेकिंगला सुरुवात करूया. धन्यवाद. एवढ्या कमी वेळात तुमच्या एवढ्या मोठ्या पर्वाच्या भावना 2 मिनिटांमध्ये संपवल्या आणि आयोजकांना व कमिटीला मदत केल्याबद्दल आपले धन्यवाद. तुम्ही बरंच काही सांगितलं बाबांबद्दलचे की आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही कसं एज्युकेशन पूर्ण केलं आणि त्यामध्ये तुम्हाला किती गोष्टी कराव्या लागल्या. काही गोष्टी मला सुद्धा माहिती आहेत. नाही, खरोखर माहिती आहेत. कारण बाबांचे मित्र तुम्ही सुद्धा ओळखत असाल, बाबूराव काळे म्हणून, ते माझ्या मिसेसचे काका आहेत आणि ते बाबा आणि ते एकच बॅचला होते. आणि त्यावेळेस आम्ही एकदा घरी भेटलो होतो. त्यावेळेस कसं तुम्ही एज्युकेशन करत होता आणि तुम्हाला किती अडचणी यायच्या, डाब्यावरून किती अडचणी यायच्या आणि कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये किती अडचणी यायच्या, ह्या सर्व मी गोष्टी ऐकलेल्या आहेत. म्हणजे बरंच मला काय माहिती आहे, कारण मी बाबांचा सगळ्यात लाडका आहे असं मला वाटतं. तर थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपण फॅमिली मेंबर्सना विनंती करतोय की त्यांनी 2 शब्द बोलायचे. यानंतर कोण वाटतंय तुम्हाला येईल फॅमिली मेंबर बद्दल बोलायला, ज्यांच्यामुळे बाबा आपल्या जवळ एवढे आहेत, ज्यांनी बाबांना एकदम मोकळं सोडून दिलेलं आहे आपल्यासाठी. त्यांनी कुठलाही त्यांच्यावरती कंट्रोल ठेवला नाही की त्यांनी एज्युकेशन सेक्टर मध्ये किंवा एवढ्या सगळ्या फॅमिलीला सांभाळण्यासाठी त्यांच्या 2 मुलांबरोबरच एवढे 700-800 स्टुडंट बरोबर कधीही भेदभाव केलेला नाही की मयूर आणि श्रवण आणि सागर त्यांना कधीही वेगळा जाणवला नाही, किंवा संजीव असो किंवा गौरव असो किंवा सूरज असो, असं त्यांना कधीही वाटलं नाही. अशा वन अँड वन ओनली माई ह्या माई नसून आई आहेत. वन्स अगेन माईसाठी जोरदार टाळ्या उद्या. सॉरी माई, कमिटीची विनंती आहे, माझी नाही आहे. तुम्हाला फक्त एकच मिनिट दिला जातो. म्हणून मी मगाशीच म्हणत, तू पहिला फक्त अनाऊन्स कर आणि बाहेर जा. तू मला बाकीचं काय पुढचं सांगू नको, किती वेळ घ्यायचा आणि काय घ्यायचं ते. आदरणीय व्यासपीठ, आता मी प्लीज कोणाची नावं घेत नाही कारण त्यात खूप वेळ जातो. तर सर्व मान्यवर जे व्यासपीठावर आहेत, मी सोडून आता, आणि तुम्ही सगळी आमची मुलं, कारण आम्ही कधीही झुलॉजी डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना आत्ताच जसं सागर म्हटला तसं आम्ही कायमच आमची मुलं मानतो दोघंही. आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ट्रीटही करतो किंवा ठीक आहे, तर ते सगळं आहे. तर जसं आता घनवट सर म्हणले, मला वाटतं शिंदे सर म्हणले की आमचा 19 वर्षाचा संबंध आहे आणि तो 2 मिनिटांमध्ये कसा संपवणार. तर त्यांचा तर 19 वर्षाचा आहे, माझा तर 36 वर्षाचा आहे. म्हणजे 36 वर्ष म्हणजे किमान 36 मिनिटं तरी मला पाहिजे, हो की नाही. पण नाही मी घेणार इतकी, अगदी थोडक्यात उरकते. आता एक सर म्हणून, प्राध्यापक म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते कसे आहेत, किती डिवोटिव्ह आहेत, काय आहे सगळं. पण एक पती म्हणून, नवरा म्हणून ते कसे आहेत घरामध्ये, किंवा माझं आणि त्यांचं काय रिलेशन आहे, आमच्या दोघांचे कसे संबंध घरात आहेत, ते मला थोडंसं तुम्हाला सांगू वाटतं. कारण परत आपल्याला चान्स मिळणार नाही मला तुमच्याशी बोलायला. तर आमचं लग्न ज्या वेळेला झालं 89 साली आणि मी 87-88 बॅचची विद्यार्थिनी त्यांची.
तर आम्ही 3 वर्ष ते मला शिकवायला होते, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला. तर तिन्ही वर्षामध्ये फर्स्ट इयरला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एवढा क्लास भरलेला असतो, 100-150 मुलं फर्स्ट इयरला असतात. त्यामध्ये त्यांनी मला बघावं किंवा मी त्यांना बघावं किंवा आम्ही एकमेकांना लक्षात ठेवायचं असलं काय भानगड नव्हती. SYला गेल्यानंतर थोडंफार बोलायला वगैरे सुरुवात झाली किंवा थोडंफार एकमेकांना ओळखायला लागलो आणि लास्ट इयरला गेल्यावर काहीतरी झालं. आम्ही लग्न करायचं असं ज्या वेळेला ठरवलं, आय एम व्हेरी सॉरी, त्यांना हे काही सांगितलेलं नाही मी काय बोलणार आहे ते, पण ठीक आहे घरी गेल्यावर बघू काय व्हायचं ते. आत्ता तरी मला बोलून घेऊ दे सगळं जे माझ्या मनात आहे ते. तर ज्या वेळेला आम्ही माझं 88 साली माझं BSc कम्प्लीट झालं आणि त्यावेळेला आम्ही ऑलमोस्ट ठरवलं होतं की आपण आता लग्न करायचं. पण त्यांची अशी इच्छा होती की तू MSc केलं पाहिजेस आणि MSc केल्यानंतरच आपण लग्न करायचं. पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला थोडंसं मी अभ्यासात ऑब्व्हियसली माझं लक्ष नसेल मे बी, पण मला MScला ॲडमिशन नाही मिळालं. थोडक्या मार्कांसाठी माझं ॲडमिशन गेलं आणि मग आम्हाला लवकर मग आम्ही लग्न केलं. 89ला आम्ही लग्न केलं. तर त्यानंतर मात्र जेव्हा आम्ही आमचा खऱ्या अर्थी संसार सुरू झाला त्यावेळेला आपण म्हणतो ना की लग्नाच्या आधी मैं तेरे लिए तारे तोड के लावूंगा वगैरे 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 सगळं लग्नानंतर खरं कळतं. मी त्यांच्याबद्दल वाईट नाही बोलत आहे, खरं सांगते की म्हणजे खरंच आहे की त्या वेळेपासून लग्न 13 एप्रिल 1989ला लग्न झाल्यानंतर काय 4-5 दिवस आम्ही कोल्हापूरला गेलो होतो अंबाबाईला ओटी भरायला वगैरे. त्याच वेळेला तिथं माझे धाकटे दीर शिकत होते, BSc जस्ट झाले, त्यांचं लास्ट इयर मला वाटतं लास्ट पेपर होता. 13 तारखेलाच काहीतरी त्यांचा BSc ॲग्रीला ते होते, आज इथं आहेत ते, त्यांचा लास्ट पेपर होता. मग आम्ही लगेच युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, त्या ॲग्रिकल्चर कॉलेजवर गेलो, त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं असं असं म्हणजे आम्ही आता लग्न करून आलोय वगैरे, कारण आमची खूप वेगळी स्टोरी आहे ती नाही मी आता सांगणार. आणि मग त्यानंतर आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये गेलो कारण आमच्या बऱ्याचशा मैत्रिणी या MScला तिथं होत्या आणि ज्या वेळेला आम्ही घरी मला म्हटलं चल आपण जाऊन त्यांना भेटूया आणि थोडंसं सरप्राईज देऊ, कारण कोणालाही एक्सपेक्टेडच नव्हतं की आम्ही लग्न करू. का सांगते, आम्ही प्रचंड भांडायचो, आमचं डिपार्टमेंटला कधीही पटायचं नाही. आमचे सगळ्यात लाडके SS गायकवाड सर. जे काय आमचे लाड असेल किंवा जे काय आमच्या मागण्या असतील त्या सगळ्या SS गायकवाड सरांच्याकडे आम्ही जायचो. त्यावेळेला एक खूप छोटंसं कॅन्टीन होतं आणि मला वाटतं आता मल्टीपर्पज हॉल आहे, तिथं एक छोटंसं एक टपरीसारखं कॅन्टीन होतं आणि आम्ही तिथं कॅन्टीनला, तुम्ही आता कोणीतरी सांगितलं की आम्ही डबे आणायचो आणि मी डबे खातो, तर आम्ही त्यावेळेला आम्ही कॅन्टीनला जायचो भूक लागली की, कारण दिवसभर डिपार्टमेंटला इथं असायचो. मग भूक लागली की कॅन्टीनला जायचं आणि मी पहिल्या ॲल्युमिनी मीटच्या वेळेला पण सांगितलं होतं, पण मे बी कोणी नसतील त्यावेळेला म्हणून परत सांगते की आत्ताच्या तुमच्या मुलांना बऱ्यापैकी पॉकेट मनी वगैरे प्रकार असतो, आम्हाला त्यावेळेला 10 रुपये सुद्धा नसायचे, कधीच नाही, खिशात आमच्या पैसा हा प्रकार नव्हता. मग भूक लागली तर काय करायचं, AR सरांकडे तर शक्यच नाही मारणं. AR सर म्हणजे अतिशय कडक, ते बाबा बिबा आत्ता त्यावेळेला ते अतिशय कडक होते. म्हणजे माझ्या मैत्रिणी पण आहेत आज इथं, SS गायकवाड सरांच्या मिसेस, ती माझी क्लासमेट आहे. माझ्या दोन्ही अजून मैत्रिणी सातारून पुण्याहून आल्या आमच्या त्या बॅचच्या. तर आम्ही सगळे सांगू शकतो की नाही खरंच AR सर म्हणजे कडक, त्यामुळे AR सरांच्या वाऱ्याला पण करायचं नाही. मग भूक लागली तर पैसे कोणाला मागायला जायचे तर SS, सगळ्यात हक्काचं माणूस आमचं, सर पैसे द्या भूक लागली आहे. मग सरांनी आम्हाला कधीही कुठलाही विचार केला नाही, पटकन खिशातनं पैसे काढायचे, जावा खाऊन या पटकन, आणि मग आम्ही जायचो आणि खाऊन यायचो. तर एवढं छान म्हणजे फॅमिलियर वातावरण जे आत्ता तुम्ही सांगता हे आमच्या वेळेपासून आहे. 88 साली सुद्धा आम्ही हे सगळं, 87 पासून सुद्धा आम्ही हे सगळं अनुभवलंय की खरंच घरच्यासारखं वातावरण. इतकंच नाही, आम्ही कॉलेज सुटल्यावर घरी जाताना गजानन चौकात श्री दत्त रसवंती गृह असायचं, तिथं आम्हाला रस प्यायचा असायचो, पण पैसे नाही, मग जाताना सुद्धा यांच्याकडे पैसे घेऊन जायचे आणि ते परत कधी द्यायचे, परत द्यायचा प्रश्नच येत नाही ना, कसे देणार, आमच्याकडे काही नाहीच तर आम्ही देणार कसे परत. त्यामुळे मग आम्ही तिथनं रस पिऊन घरी जायचो, पण ते सुद्धा पैसे सरांकडून घ्यायचो. आणि मग हे सगळं चालू होतं, आमचं लग्न झालं. आणि मग जेव्हा आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आमच्या मैत्रिणींना भेटायला, तर पाथरकर सर आपल्या कॉलेजला होते, इंग्लिशचे हे होते प्राध्यापक. त्यांची मुलगी ती आमची क्लासमेट,
ती तिथे MSc ला होती आणि तिथं गेल्या गेल्या तिनं आम्हाला दोघांना बघितलं आणि आम्ही लग्न करून आलोय म्हटल्यावर ती सुजित तू आणि यार असं कसं शक्य आहे, तुम्ही लग्न कसं केलं? म्हटलं कसं केलं म्हणजे मग हे कसं काय झालं, हे कधीपासून होतं तुमचं? तिला इतकं आश्चर्य वाटलं की कारण तुम्ही इतके भांडायचं, माझं त्यांचं खरंच कधी पटत नव्हतं, म्हणजे कोणा शक्यच नव्हतं, कोणाला असं खरं पण वाटलं नव्हतं त्यावेळेला की आम्ही लग्न केलंय, पण झालं. आता त्यानंतर ज्या वेळेला आमचा खरा संसार सुरू झाला, मगाशी जसं मी म्हटलं तसं की तुम्ही आता हे जे गौरवांक काढलाय त्याचं प्रूफ रिडिंग मी सुद्धा केलं होतं, तर त्यावेळेला मी बऱ्याचशा मुलांचे लेख जेव्हा वाचले त्यावेळेला प्रत्येक मुलांनी असं लिहिलंय की रविवार सुद्धा घरी न राहणारा माणूस. आता याच्यात मला किती प्रॉब्लेम असेल हे तुम्ही ओळखू शकता की जे तुम्ही मगाशी कोणी कोणी बोललात की माइंडसेट का त्याग वगैरे, त्याग मी काही नाहीये, नाईलाज होता माझा, त्यांच्या पुढे माझं काही चालायचंच नाही, कारण त्यांना मुलं फार सगळी प्रिय होती. आणि कसं आहे सांगू का की एक नवीन लग्न झाल्यानंतर ऍटलिस्ट सणावारला तरी आपलं नवरा आपल्या बरोबर असावं, थोडंसं काहीतरी नटून थटून गावात एक चक्कर मारून यावी ही साधी अपेक्षा माझी होती. पण सणावाराला सुद्धा हे दिवसभर मुलांबरोबर कुठेतरी नदीकाठाला फिरत असायचे आणि मी घरात आवरून बिरून यांची मला म्हणणार जाताना सांगणार तू आवरून घे, मी 5-5:30ला येतो, आपण फिरायला जाऊया. मी आवरून घरात बसणार आणि हे 8ला घरी येणार, कुठे घरी बाहेर जाणार आहे फिरायला, काही नाही. म्हणजे असं खूप वेळा व्हायचं. पण नंतर मी हे डोक्यात घेतलं की हा माणूस आपल्यासाठी नाही, हा माणूस मुलांच्यासाठी आहे, लेट इट गो. आणि मग त्यानंतर मात्र मी स्वतः मग नाही हळूहळू कसं झालं की मग मला पण हे सगळं आवडायला लागलं. मी पण त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या प्रत्येक गोष्टी ते सगळं मला सांगायची, कधी असं झालं तसं झालं डिपार्टमेंटचं याचं. मग आम्ही दोघं मिळूनही हे सगळं पुढं चालू ठेवलं. आता त्या वेळेला सुद्धा बरेच वेळेला असं व्हायचं की माझी मुलं म्हणजे जेव्हा मला मयूर आणि श्रवण झाले तर त्यानंतर सुद्धा बरेच वेळेला असं व्हायचं की मुलांना काहीतरी कुठेतरी जायचं असायचं, काहीतरी असायचं आणि यांना कॉलेजमध्ये जायचं असायचं. मग त्यावेळेला सुद्धा थोडंसं मी मुलांना समजावून सांगायचे की नको ठीक आहे, बाबांना कॉलेज आहे ना, मग आपण नंतर जाऊया, आत्ता बाबांचं महत्त्वाचं काम आहे, जाऊ दे त्यांना. मग असं करत करत हे आत्ता आमचं 36 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे 33 वर्ष आमची लग्नाची, 3 वर्ष आधी. तर हे 36 वर्षाचा कालखंड सगळा पूर्ण झालेला आहे. आणि आपले आदरणीय प्रिन्सिपल सर कदम सरांनी त्यांच्या लेखामध्ये खूप सुंदर वाक्य लिहिलंय ह्यांच्याबद्दल की सरांनी दामदुप्पट म्हणजे खूप दूरदृष्टीने त्यांची सगळी इन्व्हेस्टमेंट केली आहे या मुलांमध्ये की जी त्यांना दामदुप्पट दामतिप्पट रेटनी परत मिळणार आहे. तर मला ते वाक्य खूप आवडलं. फक्त इथे मला एकच करेक्शन मी करू इच्छिते. आय डोंट नो की त्यांचं इंटेन्शन ते नसेल, नाहीच आहे, पण मी सांगते की दूरदृष्टी ठेवून वगैरे आम्ही काही केलेलं नाही. हे आमच्या मनापासून झालेलं आहे. आम्ही असं मनात कधीच ठेवलं नाही की आज या मुलांना आपण शिक्षणाला खर्च केला तर ही मुलं उद्या आपल्याला उभी राहतील. शक्यच नाही ना, हे डोक्यातही कधी आमच्या नव्हतं. त्यामुळे तो फक्त दूरदृष्टीने हा शब्द मला तिथं नाही पटला. इट्स ओके. तर हे मात्र खरं आहे की जी काय ठेव किंवा जी काय आम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट केली किंवा काय केलं, काय थोडीफार मदत केली, तर त्याच्या उलट मी म्हणेन की दाम दुप्पट दाम तिप्पट ती मुलं आम्हाला रिटर्न्स देतात. की आत्ताच हे आपण बघितलं, आम्ही 2 दिवस झाले दोघं एकमेकांना सारखे सांगतोय की आपण सेंटी व्हायचं नाही, अजिबात सेंटी व्हायचं नाही. पण मगाशी मला सहन झालं नाही, मला इतकं भरून आलं होतं. रादर जसं आम्ही जिन्यातून वर आलो तेव्हापासून मला तुम्ही खरंच विचार करा कुठल्या बायकोच्या नशिबात असा सोहळा असेल. खरंय म्हणजे त्यांचा आमच्या अकाउंटला की आत्ता जरी तुम्ही कोणीही त्यांचं अकाउंट चेक केलं तर 10,000 सुद्धा बॅलन्स त्यांच्या अकाउंटला नाही, कधीही नसतो. पण आम्हाला कधीच त्याची खंत वाटत नाही, कारण तुम्ही सगळे लाखो करोडोची बँक बॅलन्स आमच्या जवळ आहे. मग काय आम्हाला घाबरायचं कारण आहे. मी एक अगदी छोटासा प्रसंग सांगते, लगेच थांबते सागर. मी जेव्हा आमचा मोठा मुलगा मयूर त्याला मेडिकलला ऍडमिशन मिळालं, ऍक्च्युली काय झालं होतं की त्याला मेडिकलला ऍडमिशन मिळेल वगैरे हे आम्ही विचारच नव्हता केला की बाबा ठीक आहे तो 12वी पास होईल, PSC होईल वगैरे एवढंच आहे. पण कधीतरी चुकून यांनी त्याला प्रॉमिस केलं होतं की तू अभ्यास कर, तुला CETला चांगले मार्क पडले तर आपण तुला मेडिकलला पाठवू. तर तो म्हणला बघा बाबा परत बदलायचं नाही.
ते म्हणजे नाही अरे मी पाठवतो तुला ह्याला मेडिकलला. आणि त्यांना खरंच अभ्यास केला, त्यांना अभ्यास केला म्हणण्यापेक्षा यांनी त्याच्याकडनं इतका छान सीईटीचा सगळा अभ्यास करून घेतला आणि त्याला छान मार्क पडले आणि त्याला ऍडमिशन मिळेल अशी शक्यता वाटायला लागली आणि आमचं धावधन आणलं. कारण खर्च, मेडिकलचा खर्च हे डोक्यातही नव्हता विषय किंवा तेवढी आमची परिस्थिती सुद्धा नव्हती. खरं सांगते की आपलं मूल मेडिकलला पाठवणं आणि त्याचा सगळा खर्च करणं हे आम्हाला खूप टेन्शन यायला लागलं होतं की मग. आणि आता तो तर हटून बसला होता, तुम्ही शब्द नाही फिरवायचा बाबा, आता मी अभ्यास केलाय, आता मला मेडिकलला तुम्ही पाठवायलाच पाहिजे. मग त्यावेळेला यांनी थोड्याशा, यांना ती सवय, जरा थोडं टेन्शन आलं की संजू, सागर, मच्छिंद्र, गौरव सगळ्यांचे फोन लावायचे आणि त्या मुलांशी सगळं डिस्कस करायचं. तर यांनी ज्या वेळेला ह्या पोरांना सांगितलं की अरे असं असं मयूरला मेडिकलला ऍडमिशन मिळते पण माझी जरा आर्थिक अडचण आहे, मी नाही पाठवू शकत, तर ह्या पोरांनी काय उत्तर द्यावं? बाबा आता आम्ही आहोत ना, तुम्ही का काळजी करताय? दाद्या शिकणारच, आम्ही सगळे त्याला दाद्या म्हणतो, ही पोरं पण त्याला दाद्याच म्हणतात. दाद्या डॉक्टर होणारच आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळी आहोत ना. तुम्ही सांगा त्या एका शब्दाने किती आधार मिळाला असता. आणि हेच रिटर्न्स आहेत आमच्यासाठी. आम्हाला ह्याच गोष्टीचं जास्ती कौतुक आहे म्हणा किंवा हीच गोष्ट आम्हाला खूप मनाला भावते की ही मुलं प्रत्येक जण प्रत्येक क्षणी, तुम्ही सुद्धा सगळे बाबांच्या एका फोनवर हजर असता, बाबांच्या एका फोनवर प्रत्येक गोष्ट करायला तयार असता. ह्याच्यापेक्षा जास्त संपत्ती काय पाहिजे? हो की नाही? भले पैसे रुपये आपल्यापाशी कमी असतील पण ही संपत्ती आमच्यासाठी अतिशय लाख मोलाची आहे आणि ही अशीच राहो. आणि आज या सगळ्या प्रोग्रामला तुम्ही खूप लांबून लांबून सगळे खास या गोष्टीसाठी आलात, त्याबद्दल आम्ही गायकवाड कुटुंब तुमचे खूप ऋणी आहोत. आमच्या सगळ्यांच्याकडून, आमच्या सगळ्यांच्या गायकवाड फॅमिली, झुलॉजी डिपार्टमेंट, आमचं बायो विजन, या सगळ्यांच्याकडून मी तुम्हाला खूप धन्यवाद देते. खूप खूप थँक्यू, तुम्ही इथे आलात. मला वाटतं बस. I wish him a very long and healthy life. आणि सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट सांगू, खरं सांगते आता, मला खूप आनंद झाला ते रिटायर्ड झाल्याचा. किंवा आता ते मला मिळते. आता तरी आम्ही जरा दोघं काहीतरी फिरायला जाऊ, काहीतरी करू किंवा जे माझं तरुणपणात असं करायला तर म्हातारपणात आम्ही आता फिरणं फिरणं सगळं मजा करू. मला आता खरंच खूप आनंद आहे. तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटतंय मला माहिती, पण मला मनापासून आनंद होतोय. खुश सुटले. आता मी त्यांना कधी पण म्हणू शकते हो चला आता नाही, नाव इट्स माय टर्न, नाव यू आर जस्ट ओनली फॉर मी. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि सगळे जेवण करून जावा. आणि हे जे गिफ्ट दिले ना, मला तुम्हाला एक सांगायचं आहे प्लीज. हे जे गिफ्ट दिले ना, ते गिफ्ट खूप छान आहे, तुम्ही उघडून बघू शकता. त्याच्यावर तुमच्या बाबांचा फोटो आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला कायम तुमच्याजवळ ती आठवण राहील म्हणून आमच्या सगळ्या गायकवाड फॅमिलीकडून तुमच्यासाठी ते गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. माईंनी 36 वर्षाचा प्रवास सांगितला. माई तुम्ही भावनिक केलं, म्हणजे तुम्ही स्वतः भावनिक नाही झालात, तुम्ही बाबांना केलं आणि आम्हा सगळ्यांना भावनिक केलं. खरंच म्हणजे लग्नाच्या अगोदर काय म्हणावं, मी भावनिक झाल्यामुळे मी विसरलो आणि म्हणजे मला असं सांगायचं होतं, माई तुम्ही सर्वांना सांगत होता की बाबांना ऐकवत होता, तुम्ही सर्वांना सांगत होता की बाबांना ऐकवत होता की मला किती त्रास झालेला आहे. तर जसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे बाबा आता रिटायर होतात. रिटायर म्हणजे रिटायरमेंट हे शासकीय नोकरीतून असतं. इथून पुढे बाबांचं नवीन आयुष्य सुरू होणार आहे, जे की बाबांनी एवढ्या वर्ष आपल्यासाठी घालवलेले. आता बाबा त्यांच्या फॅमिलीसाठी घालवतील, त्यांच्या स्वतःच्या छंदांसाठी घालवतील. असं मी बाबांकडून आश्वासन देऊ का बाबा, का कमिटीकडून देऊ? कमिटी मला फोर्स करते तू आश्वासन दे म्हणून, मला घरात एंट्री मिळणार नाही परत. मला नाही मिळणार, कारण मला माहितीये लव्ह मॅरेज नंतर काय ऍडजस्टमेंट असते आणि काय होतं, कारण माझं पण लव्ह मॅरेज. बरोबर आहे ना मॅडम, गायकवाड मॅडम बरोबर आहे ना, संजू बरोबर आहे ना? कारण हे सगळे वाढलेले बाबांच्या सानिध्यातच वाढलेले आहेत. आणि लव्ह मॅरेज नंतर
आपल्याला पण किती ऍडजस्टमेंट करायची हे मला पण माहितीये, बायकोला पण माहितीये. माईंमुळे मला कळालं की वेळ बायकोला किती देणं गरजेचं असतं. माई ह्यातून मी नक्कीच घेऊन जाईन. मी माझ्या बायकोला खरंच वेळ देईन. कामाच्या निमित्तानं बरोबर वेळ देता येत नाही. यातून तुमच्यामुळे मला तिच्या भावना समजल्यात. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मी सांगतो, कार्यक्रमाला मला माहितीये खूप वेळ झालेला आहे. जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाहीये. फक्त आणि फक्त आता 3च स्पीचेस आहेत आणि कमिटीच्या वतीने मी सांगतो की यानंतरचे जे काही वक्ते आहेत त्यांना 2च मिनिटाचा वेळ असेल. यानंतर पुढच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनासाठी मी राजला आमंत्रित करतो. राज, प्लीज वेलकम. आपल्याला आपले जे डिग्निटीज आहेत त्यांचं स्पीच ऐकायचं आहे. त्याचबरोबर पण जे काही अलुमिना मगाशी मी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला मी स्किप करतोय आणि आफ्टर लंच तुम्हाला गुड मॉर्निंग. कम ऑन यार, गुड मॉर्निंग. नाउ वी आर स्टार्टिंग प्रोग्राम. कम ऑन, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाइस. कारण कोणतीही सुरुवात करायच्या अगोदर आपण चांगला मूड असतो. दिस इज अ गुड मॉर्निंग. आम्ही बिझनेसमॅन आहे. प्रत्येक गोष्टीला आम्ही गुड घेतो, त्यामुळे आम्हाला मनी येतात. म्हणून आम्ही प्रत्येक कोणतीही मीटिंग असेल, कोणतीही वेळ असो, तर आम्ही गुड मॉर्निंगच म्हणतो. हा तुम्हाला मी फुकट दिलेला मंत्र आहे. चला वन्स अगेन गाइस, गुड मॉर्निंग. यस गुड. वन्स अगेन गुड मॉर्निंग. चलो तेजस्विनी, प्लीज कम. तेजस्विनी कदम आणि सध्याची तेजस्विनी भापकर. तर आज आपण सगळे सरांच्या गौरव सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत. सरांचा सोहळा म्हणलं की कोणीही कुठूनही यायला तयार असतं. स्वतःचं काम काही असो, पण सरांच्या पुढं कुणाचंही इम्पॉर्टंट काम नाहीये. सरांचा म्हणजे मी सरांबद्दल लिहायचं होतं मला त्या अंकामध्ये, पण जेव्हा मी सुरुवात केली, पेन तर मी हातात घेतला, पण सुरुवात केली तर माझा पेन सुरू झाल्यानंतर मला असं वाटत होते अरे बाबा तर ह्याच्या पलीकडेही आहेत. मला नाही सुचलं कुठून सुरुवात करावी, त्यामुळे मी त्या गौरवांकामध्ये माझं नाव नाही आलेलं. पण परवा माझा आणि बाबांचा कॉल झाला, तेव्हा बाबा मला बोलले की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बोलण्यापेक्षा तुमचं प्रभुत्व बोलण्यावरती आहे, तर तुम्ही यावं. आणि असं वाटलं की अरे बाबांनी आपल्याला बोलवले नाही, इथं तर आपण नकार देऊ शकत नाही. म्हणून बाबांचा शब्द माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यामुळे मी बाबा इथं आले. तुम्ही मला स्पेशली नाही बोललं तर ठीक आहे, पण बाबांनी मला फोन केला आणि बोलणं झालं, त्याबद्दल खरंच बाबा थँक्यू. आणि बाबांकडून शिकावं म्हटलं तर आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत, की एक गोष्ट नाही आहे की बाबांनी शिकवली. जेव्हा म्हणजे फर्स्ट सेकंड इयर असंच गेलं, खूप स्ट्रेंथ होती. जेव्हा मी थर्ड इयरला गेले तेव्हा बाबांनी माझं पोटेन्शियल एक ओळखलं आणि बाबांनी मला सांगितलं की तू ह्या शब्दात नाही तर तुम्ही खूप छान बोलू शकता, म्हणजे तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे, तुम्ही तो बिल्डअप करा. आणि बाबांनी मला हे प्रोत्साहन दिलं, त्यामुळे आज मी ह्या स्टेजवरती उभे राहू शकते. तर मला खूप छान वाटतं की बाबांसारखे शिक्षक आम्हाला लाभले. म्हणजे आयुष्यात शिक्षणामुळे बदल घडतात हे मला मान्य आहे, पण ते बदल घडण्यासाठी तो शिक्षक ही तसाच पाहिजे. आणि तसे बाबा आम्हाला भेटले. बाबांनी आयुष्यात हे शिकवलं की तुम्ही फक्त तुम्हाला स्वतःला मोठं करायचा प्रयत्न नका करू. तुम्ही तुमचं कुटुंब, करिअर, तुमचं आयुष्य, तुमचा आनंद आणि तुमची सगळी ज्या काही गोष्टी आहेत, आशा अपेक्षा आहेत, त्या सगळ्यांना घेऊन एकत्र कसं जगायचं हे बाबांनी सगळ्यांना सांगितलं. म्हणून तर आज आपण सगळेजण इथे एकत्र आहोत आणि हे सगळं श्रेय बाबांना जातं. म्हणजे भोसले मॅडम असतील की त्यांनी आम्हाला जेव्हा आम्ही यायचो तर सांगायचं अरे तुम्ही स्टँड पासून एवढं डिस्टन्स चालत येता, तुम्ही डबे आणा, तुम्ही खाल्लं का, हे विचारायचं काम भोसले मॅडम करायच्या. गिरे सरांनीही म्हणजे प्रत्येक शिक्षक, ह्या डिपार्टमेंटचा प्रत्येक शिक्षकच असा आहे की तो खरंच गौरवास्पद आहे. आणि म्हणजे
हे एकजूटची निर्माण करायचा प्रयत्न केलाय तो बाबांनी केलाय. आणि म्हणजे माझ्याकडे खरं शब्दसाठा कमी पडतोय, पण थँक्यू बाबा. असंच म्हणजे तुम्ही प्रत्येकाशी, तो पालक असो, तुमच्यापेक्षा छोटा व्यक्ती असो किंवा मोठा असो, विद्यार्थी असो, तुम्ही सगळ्यांशी सलोख्याने बोलता, प्रेमाने बोलता, म्हणून आज हे प्रेमाचं नातं इथं निर्माण झाले. तर हे प्रेमाचं नातं असंच कायम टिकून राहावं आणि इथून पुढच्या बाबांच्या वाटचालीसाठी, पुढील भविष्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना पुढील प्रवासात सुख समाधानाचा, आनंदाचा, ऐश्वर्याचा, आरोग्याचा आणि समृद्धीचा जावं. थँक्यू. मला 2 मिनिट नक्की बोलला, कुठं बोलावं कुठं संपवावं हे नक्कीच कळत नाही. कारण एवढं काही आपल्या बरोबर 2 वर्षामध्ये, तुमच्या 3 वर्षामध्ये, माझ्या 5 वर्षामध्ये मिळवलेले आपण त्यांच्याकडून. तर यानंतर मी विपुल बोर्डरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. माझे नाव विपुल बोर्डरे, मी 2009 बॅचचा. आता सध्या सरदार बाबासाहेब माने विद्यालय पाडळी, तालुका कराड इथं गेले 10 वर्ष मी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. माणसानं व्हावं तर परिसासारखं व्हावं, ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोनं करावं. असे परिसासमान व्यक्तिमत्व असणारे आजचे सत्कार मूर्ती आदरणीय बाबा, आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, आज बाबांचा सत्कार सोहळा. आदरणीय बाबा म्हणजे एक संघटनशील व्यक्तिमत्व, निर्भय वैयक्तिक शैली, त्याच्यानंतर उत्तम संघटन शैली, आदर्श शिक्षक, प्रशासनाची जाण असणारे प्राचार्य, अशा विविध भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर विविध भूमिका बजावत असताना एक अष्टपैलू व्यक्तिमत्व उभं राहतं. कॉलेजच्या जडणघडणीमध्ये सरांचा मोलाचा वाटा आहे. म्हणजे आपण म्हणतो की जिथं कमी तिथं आम्ही या युक्तीप्रमाणे सर विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्याही पाठीशी उभं राहतात. आजी विद्यार्थी असो, माजी विद्यार्थी असो, सगळ्यांच्या टच मध्ये असणारे सर, स्वतःच्या मुलाप्रमाणे आम्हावरती संस्कार करणारे सर, कधी कटू शब्दाने तर कधी मंजूळ वाणीने, कधी पाठीवरती शाबासकीची हात थाप तर कधी तीक्ष्ण नजर, अशा विविध स्वभावाला आम्ही बाबांच्या सामोरे गेलेलो आहोत. कधी एखाद्या वेळी फोन केला तर फक्त आमची चौकशी करत नाही तर संपूर्ण कुटुंबाची चौकशी करतात. एवढा त्यांना विद्यार्थ्यांबद्दल आदर असतो. आणि आज सर या कॉलेजच्या कामातून आज कार्यमुक्त होत आहेत. मी जाता जाता सरांना म्हणेन, आदमी ना कद से बड़ा होता है, आदमी ना पद से बड़ा होता है, आदमी ना कद से बड़ा होता है, आदमी ना पद से बड़ा होता है, जो दूसरों की मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. आजच्या दिनी आदरणीय बाबा आणि माईंना पुढील दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. कावेरी शेंडे मॅडमला त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वेलकम कावेरी मॅडम. धन्यवाद सागर. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठासमोर बसलेले पण उपस्थित मान्यवर, मी 2001च्या बॅचची स्टुडंट. आज आम्ही 6 जणी आहोत त्या बॅचच्या. मॅडम मगाशी बोलल्या की बाबा नंतर झाले. ते आमच्या बाबतीत तेवढंच खरं आहे, कारण त्यावेळी गायकवाड सर म्हणजे एक स्ट्रिक्ट पर्सनॅलिटी, एक बघण्याचा वेगळा दृष्टिकोन होता सरांकडे आणि तोच रिस्पेक्ट आणि तेच काम. म्हणजे माई आणि बाबा कदाचित अजून 2-4 वर्षानंतर उदयाला आले जास्त ह्याच्यामध्ये, पण आमच्यासाठी ते गायकवाड सरच होते जे मस्त छान बसायचे. फक्त एक आठवण सांगते सरांची की ह्याला संक्रांतीच्या वेळी आम्हाला तिळगुळाचे लाडू यायचे. ती खूप मोठी आठवण आहे की एव्हरी संक्रांत 3 वर्ष आम्ही होतो तर 3ही वर्ष आम्ही एक छानसा लाडूचा डबा मॅडमनी दिलेला असायचा आणि तो लाडू सर आठवणीनं आम्हाला सांगायचे की हा माझ्या मिसेसनी बनवलेले लाडू आहे, तर तुम्ही पर्सनली दुसरं काही न देता प्रत्येकाला एक लाडू सर द्यायचे. ती एक गोड
आठवण आहे. त्याचसोबत बाकी मग आमचे विजिट्स असतील, गोट फार्मिंग असेल, स्कॉर्पिओनचा जो तुम्हाला बाहेर फोटो दिसतोय तो आमच्या वेळेस काढलेला आहे सरांनी, की त्यावेळी त्यांना तो स्कॉर्पिओन मिळाला होता आणि त्याची पिल्लं झाली होती. तर सरांनी आम्हाला त्याची पूर्ण हिस्ट्री सांगितलेली की तो कसा असतो, कसा जन्माला येतो, ती पिल्लं नंतर आईला कशी खातात, हे सगळं आम्हाला सरांनी त्यावेळी सांगितलं होतं. सर देशमुळे सर आमचे एचओडी होते त्यावेळी आणि मला सरांची खरंच प्रकर्षाने आठवण होतीये, सरांचा आवाज आणि सरांचं बोलणं. मी जिनी मॅडमला पण म्हणाले की सर असते तर आम्हाला अजून आनंद झाला असता. क्षीरसागर सरांची एक प्रकर्षाने आठवण होतीये, कारण त्यावेळी आम्हाला क्षीरसागर सर होते. नाळे मॅडम आहेत, गिरे सर आहेत जे 1 वर्ष होते आम्हाला आणि लास्ट इयरला PhD साठी गेले आणि आमच्या आधी 1 वर्ष गायकवाड सर PhD साठी गेले असं. त्यामुळे हे 2 प्राध्यापक वृंद आज समोर बसलेले कांबळे सर आहेत, त्यांच्याशी परत ओळख झाली, भेट झाली, बोलणं झालं. सरांनी आम्हाला डिपार्टमेंट फिरून दाखवलं. खूप छान अनुभव आहे. माझं पर्सनल सांगायचं झालं, मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून गेली 15 वर्ष झालं BEd कॉलेजवरती काम करते लोणावळा इथे. आणि एक छोटंसं काहीतरी आपल्या गावासाठी करावं म्हणून मागच्या 4 वर्षापूर्वी मी एक प्री स्कूल छोटंसं सुरू केलेलं आहे. आणि त्याच्या एका कार्यक्रमासाठी मी सरांना इन्व्हाइट केलं होतं, गॅदरिंग होतं माझ्या स्कूलचं. तर सरांनी एका कॉलवरती आले होते की यस मी येतोय कार्यक्रमासाठी. तर खूप सांगण्यासारखं एवढंच आहे की हा जो 38 वर्षांचा सरांचा कालावधी असेल, एक शिक्षक म्हणून काय वाटतं ती भावना समजू शकते, कारण गेली 15 वर्ष क्षेत्रामध्ये मी काम करतेय. तर हा जो समोर बसलेला मॉब आहे ही खरी श्रीमंती आहे शिक्षकाची आणि ती श्रीमंती अविरत प्रत्येक शिक्षकाला मिळावी असं मला वाटतं. कारण आयुष्यात माणूस पैसा किती कमवेल याला महत्व नाहीये, पैसा कमवतच राहतो. पैसा हे ऍसेट नाहीये, पैसा हे तुमचं चलनवलनाचं साधन आहे जे तुम्हाला आज असेल उद्या नसेल. पण हे शेवटपर्यंत आपल्याकडे येतात ते आपले विद्यार्थी आहेत जे प्रेमाने आपल्याला 4 गोष्टी बोलतात, 4 गोष्टी सांगतात. आज ज्या शिक्षकांची मी नावं घेतली ती लोक इथं नाही आहेत, पण ते मनामध्ये आहेत, खूप कुठेतरी खोलवरती मनामध्ये आहेत, ज्यांची शिस्त, ज्यांचा आवाज, ज्यांचं बोलणं हे अविरत राहतं मनामध्ये. आणि ते राहण्यासाठी आपण तसं असलं पाहिजे. आणि खरं त्याचं पाठबळ मिळालेलं आहे ते या व्यासपीठावरती बसलेली मंडळी, सगळी व्यासपीठासमोर बसलेली मंडळी आणि जी आज इथं उपस्थित राहू शकली, पण ती राहू शकली असती त्यांच्या चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा मॅडम नक्की पोहोचवा सरांना की खरंच खूप आठवण काढली होती आम्ही सरांशी म्हणून. आणि सरांना भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. मी सरांशी मगाशी थोडंसं बोललेली आहे. तर सर मला खूप इच्छा आहे की तुमचं जे शेतीपूरक व्यवसायांचं जे काम आहे खूप सारं छान, ते आपण कुठेतरी शेतकरी बांधवांसाठी किंवा तिथल्या तरुण वर्गासाठी आपल्याला काही करता येत आहे का, तर आपण ते नक्की बघूयात. आणि खूप सारा तरुण वर्ग असा आहे, प्रत्येक जण इथं व्यासपीठावरती येऊ शकत नाहीये किंवा प्रत्येक जण क्लासरूम मध्ये पण येऊ शकत नाहीये, पण जर आपल्याला त्यांच्यापर्यंत जाता आलं तर ते आपण करूयात असं मला खूप वाटतंय. आणि त्याच्यातनं जर काही करता आलं तर त्यासाठी मी सरांना शुभेच्छा देते. आणि सर आजपर्यंत ह्या धकाधकीच्या लाईफमध्ये तुमचं खूप काही करायचं राहायचं असेल, काही तुमचे छंद असतील, एक प्रामाणिक की मला हे करायचं, एक प्रत्येकाला एक खंत असते की मला हे राहायला करायचं, तर ते तुम्ही नक्की करा. त्याच्यासाठी माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा, आमच्या पूर्ण टीमकडनं शुभेच्छा, 2001च्या बॅचकडनं शुभेच्छा. आणि खूप आनंद होतोय आणि थोडंसं दुःखही होतंय की यानंतर क्लासमध्ये तुम्हाला तो इनपुट नाही देता येणार आहे मुलांना, पण मला असं वाटतं की ते काम तुम्ही बाहेर नक्कीच कराल आणि ती खात्री बाळगते मी. आणि माझे 2 शब्द बोलत संपवते. आयोजकांनी मला संधी दिली बोलायला. थँक्यू सागर आणि बाकी सगळी टीम, थँक्यू सो मच. मॅडमने 2 गोष्टी बाबांकडे मागितल्या. त्या 2 गोष्टी दोन्ही विसंगत आहेत. एक तर तुम्ही काम करा पण म्हणताय आणि वेळ द्या पण म्हणताय. माईंना तुम्ही का टेन्शन मध्ये आणताय? मी सगळ्यांतर्फे माईंना वचन दिलेले की बाबा त्यांना फुल टाइम देणार आहे. दिलेले ना बाबा, माझ्यातर्फे वचन पाळायचं नाही तर माझा घरी इथं दार बंद होईल. तर यानंतर मी माझे क्लासमेट योगेश बालेराव सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. वेलकम योगेश सर. आज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ते सागरचा आणि सगळ्या टीमचं कृतज्ञ आहे. सरांचा आज निरोप समारंभ आहे, पण फक्त सर हे शारीरिकदृष्ट्या या शाळेमधून म्हणजे किंवा कॉलेजमध्ये नसणार आहे, पण प्रत्येकाच्या मनामध्ये
आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांचं जे स्थान आहे, त्यांनी जे दिलेले विचार आहे, त्यांचा जो आदर्श आहे हा नक्कीच सगळ्यांना आयुष्यभर हा पुरणार आहे. मला असं वाटतं की जी अशी व्यक्ती आहे की ज्याने निस्वार्थ भावनेने लोकांना विचारांच्या स्वरूपात, आर्थिक स्वरूपात ज्या मदत केलेली आहे, हा जो गुण आहे हा प्रत्येकाने बाळगावा. आता इथे सगळे जण आहेच आहेत की शिक्षकी पेशामध्ये आहेत आणि ते मुलांना घडवायचं काम करतच असतात. मला असं वाटतं की आणि इतरही इथं वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत. तर मला असं वाटतं की त्यांचे जे गुण आहेत ते अंगीकारून डेफिनेटली त्यांच्यासारखं बनू नाही शकत, पण प्रयत्न करावा जेणेकरून आपलं आदर्श आयुष्य हे त्यांच्यासारखं जगता यावं आणि त्यांच्यासारखं बनता यावं याचा मी प्रयत्न करेन सर. आणि सरांना रिक्वेस्ट करेन की आता माइंडला वेळ द्यावा आणि एवढं बोलून मी माझं भाषण चालू करून चालले की एक एक जरी बाबांचा घेतला तर मला वाटतंय की बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर यानंतर मी राजला विनंती करतो की कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हातात घ्यावे. थँक्यू सर. माझी बॅच 2005 जिथे विपुल असेल, प्रदीप असेल किंवा राणी मॅडम, आमची बॅच ही 2009ची. बॅचचं असं उल्लेख करण्याचं कारण काय की आम्ही सागरच्या बॅचचे नाही आहोत. मला कधी कधी वाटायला लागले की त्यांची 2009ची बॅच आणि माझी बॅच त्या दोनच बॅच त्याच्या नाहीत. नक्कीच सागर हा मला सिनियर आहे आणि हा सिनियर नात्याने इथं तुम्ही सगळे सिनियर आहात. ह्या व्यासपीठावर मला अशा काही गोष्टी सांगू वाटतात. जसं आपण मानवी साखळी बाबांना वरती आणताना केली, मानवी साखळी करत असताना आपण एक ऊर्जा एकमेकाच्या माध्यमातून ट्रान्सफर करत बाबांना आपण वरती आणतो. आपल्या ऊर्जेनं बाबा वरती आणतो. तसं म्हणजे डिपार्टमेंटनं भरपूर दिलंय. डिपार्टमेंटचा विचार करताना फक्त 1 वर्षाचा किंवा त्या 3 वर्षाचा विचार करू जमत नाही. आपल्या अगोदर जे सिनियर होते म्हणजे आता रुपाली जगताप असेल किंवा सागर असेल, गौरव असेल किंवा स्वप्नील काकडे सर असतील, असे बरेच विद्यापीठातून आपल्या ह्या महाविद्यालयातून आमच्या सहवासात आले किंवा आम्ही त्यांच्या सहवासात आलो. संजय स्वामी सर असतील, ह्या ॲल्युमिनीच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच जणांना भेटतो. आम्ही ह्या माध्यमातून आमच्या सिनियर्सकडून ऊर्जा घेतो. म्हणजे जसं रुपाली जगताप म्हटल्याने की मी माझ्या मुलाला येताना सांगितलं की तुला जे बॉन्डिंग बघायचं ते बॉन्डिंग इथे दिसतं. मला पण असं आवर्जून वाटते की माझ्या मुलाला सुद्धा इथून पुढच्या ॲल्युमिनीला आणावं, आवर्जून आणावं. का आणावं तर इथल्या डिपार्टमेंटची संस्कृती, शिक्षण किंवा इथं एकमेकाबद्दल मिळणारा आदर, ह्या सर्व गोष्टी ह्या सभागृहामध्ये कशा पद्धतीनं असतात, ह्या सर्व गोष्टी त्याच्यावरती जर मी बिंबवलो किंवा मी त्याला दाखवू शकलो तर मला वेगळे संस्कार वाढवायची गरज नाही. या नंतर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय एस जी दीक्षित सर यांना मी विनंती करतो की त्यांनी बाबांसंदर्भात थोडेसे मनोगत व्यक्त करावे. मी डॉक्टर संजय दीक्षित, महाविद्यालयाच्या इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये गेली 27 वर्ष मी कार्यरत आहे. गेल्या महिन्यातच संस्थेने मला उपप्राचार्यपद म्हणून प्रमोशन दिलं. त्यामुळं इथं या व्यासपीठावर मी बसलोय बाय द व्हर्च्यू ऑफ द पोस्ट दॅट द मॅनेजमेंट हॅज गिव्हन टू मी. अन्यथा मी खरं तर नेहमी तिकडे बसणार, कारण मी मूळतः या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी. 86ला मी 11वी सायन्सला इथं आलो. वर्षभर 11वी सायन्स केल्यानंतर लक्षात आलं की अरे सायन्सचं आपलं फारसं जुळणार नाही. पुन्हा आर्ट्स फॅकल्टीकडे गेलो. 11वी 12वी आर्ट्स केलं, पुन्हा BA इथं झालो. आणि हा वर्ग मला तेव्हापासून लक्षात आहे, कारण मी जेव्हा FY BA ला होतो तेव्हा म्हणजे 89-90ची ती कथा होती. मी बाहेर गावून यायचं, मग अशा मॅडमने सांगितलं तसं मी सायकलवरून यायचो. मी दुधाच्या किटल्या वगैरे सगळं घेऊन यायचो, येताना दूध घालायचो, मग कॉलेजला यायचो. त्यामुळे थोडासा उशीर व्हायचा आणि वर्ग इतका गच्च भरलेला असायचा. तेव्हा
हिस्ट्रीला आम्हाला एस एम गावडे सर होते, कैलासवासी डॉक्टर गावडे सर होते आणि मराठीला डॉक्टर ढेकणे मॅडम शिकवायच्या. त्या दोघंही एवढे अप्रतिम शिकवायचे की वर्गात या बसायला जागा नसायची. अनेक वेळा मी या दोन बाकांच्या मध्ये बसलो. अनेक वेळेला या व्यासपीठावर शिक्षक शिकवायचे आणि आम्ही बाजूला बसायचो. तेव्हा इथं बसल्यापासून मला त्या गर्दीत बसलेला मी दिसत होतो. आजचा हा समारंभ माझ्यासाठी खूप अविस्मरणीय असा झाला, कारण याला पूर्वी आम्ही 17 नंबर म्हणायचो, नंतर याला 20 नंबर म्हणायचो, सध्या मी याला 1 नंबर म्हणतोय. पण या वर्गातल्या अनेक स्मृती माझ्याजवळ आहेत. त्या स्मृतीत आज आणखीन एक मोरपीस खोचलं गेलंय, कारण त्या स्मृती अनेक वेगवेगळ्या होत्या. मोरपीस खोचलं गेलंय म्हणजे या वर्गात मला तेही आठवतंय, आम्ही TYBL असताना, मी आता नाव घेत नाही, आमच्या वर्गातला एक विद्यार्थी खेड्यात त्याला इरुळा म्हणतात, इरुळा म्हणजे तो एक सापाचा प्रकार आहे. एक विद्यार्थी तो घेऊन आला होता आणि तो त्याने 2 बाकाच्या मध्ये सोडला आणि तो साप सरपटत सरपटत पुढे आला आणि जे काही वर्गात घडलं होतं त्यामुळे त्या वर्गाच्या अनेक स्मृती माझ्या मनात आहेत. त्यातली ही आजची स्मृती म्हणजे कार्यक्रम आल्यापासून इतका देखणा, म्हणजे या वर्गातला एवढा देखणा कार्यक्रम मी माझ्या 27 वर्षात पाहिला नाही. हा कार्यक्रम मुलांनी आयोजित केलाय, म्हणजे यात कॉलेजचं कॉन्ट्रीब्युशन काही नाही, म्हणजे ऍज अन इन्स्टिट्यूट आमचं कॉन्ट्रीब्युशन काही नाही. आम्ही फक्त गायकवाड सरांच्या प्रेमापोटी इथं सगळेजण आलेलो आहोत. म्हणजे माझी बसलेली म्हणजे इथं खरं तर काही पिढ्या आहेत. गायकवाड सरांचा आणि माझा, मी जेव्हा हा खरं तर मी लेखही लिहिलाय, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की एक शिक्षक म्हणून तुम्हाला ते कसे भावले, त्यांच्या एका सहकार्याने सांगितलं की ते एक शाळेमध्ये असताना त्यांना ते कसे गायकवाड सर भावले, तसं मला आठवतंय की मी प्राध्यापक, कारण आर्ट्स फॅकल्टीचा असल्यामुळे सायन्सच्या शिक्षकांशी माझा विद्यार्थी असताना सहभाग येत नव्हता, संपर्क येत नव्हता. पण त्यानंतर प्राध्यापक म्हणून मी 1995 ला जॉईन झाल्यापासून खरं तर आम्ही तसे थोडेसे दुर्दैवी ठरलो की भोसले सरांचा प्रत्यक्ष संपर्क आम्हाला मिळाला नाही. म्हणजे तो खरं तर एक परीस होता, पण नेहमी असं म्हणतात की परिसाचा स्पर्श दुसऱ्याला झाला की त्याचाही परीस होतं, त्याचंही सोनं होतं. ही सगळी मंडळी खरं तर त्या पंक्तीतले, त्या मांदिरातली ही सगळी मंडळी की ज्यांना भोसले सरांचा स्पर्श झाला, त्यांच्यामुळे ते घडले. आणि मला असं वाटतं की ह्यांच्यामुळे आम्ही घडलो, कारण या सगळ्या लोकांचं म्हणजे झुलॉजी डिपार्टमेंटचं तर मी नेहमीच कौतुक करतो की मला हे डिपार्टमेंट नेहमीच वेगळं वाटलं. यातल्या देशमाने सरांशी माझं वैयक्तिक खूप जवळचं नातं होतं. देशमाने सर खूप स्पष्ट बोलणारे, खूप परखड बोलणारे, त्यांचं एक वेगळंच अलौकिक केमिस्ट्री होती. SS गायकवाड सरांचं माझं खूप जवळचं म्हणजे एक वैचारिक वेवलेख गायकवाड सरांची तेवढी तशीच माझी आहे, गिरे सरांची आहे, भोसले मॅडमची आहे. त्यामुळे या डिपार्टमेंट विषयी अनोखं आकर्षण सातत्याने माझ्या मनात आहे. नंतर मी स्टाफ सेक्रेटरी झालो आणि म्हणजे तुम्ही जसं अनुभवलं, गायकवाड सरांना अनुभवलं एक शिक्षक म्हणून, तसं आम्ही त्यांना वेगवेगळ्या रूपात अनुभवलंय. एक शिक्षक म्हणून त्यांनी म्हणजे आमच्या जडणघडणीच्या काळात शिक्षक म्हणून जेव्हा आम्ही नवीन होतो तेव्हा आम्ही या शिक्षकांकडे बघून घडलो. कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्या सर्वांच्या पुढं आपले शिक्षक हे आदर्श असतात, पण आपण जेव्हा स्टाफ रूम मध्ये बसतो तेव्हा शिक्षकांची अनेक रूपं आपल्याला दिसतात, अनेक रूपं आपल्याला दिसतात. त्यातली काही चांगली असतात, काही अनुचित असतात आणि ती सगळी रूपं पाहिल्यानंतर आदर्श कुणाचा घ्यावा, साहजिकच ज्याला आदर्शाची गुण असते तो माणूस अशा माणसाकडेच खेचला जातो की ज्याच्याकडून काहीतरी घेण्यासारखं असावं. त्यामुळे कदाचित झुलॉजी डिपार्टमेंटकडे अशा अनेक शिक्षकांकडे, ते माझे विषयाचे शिक्षक नव्हते, त्यांची माझी फॅकल्टी एक नव्हती, पण माझी त्यांची एक वेवलेंथ जुळली होती. त्यामुळे तुमच्यासाठी ते गायकवाड सर असतील, तुमच्यासाठी ते बाबा असतील, माझ्यासाठी ते पहिल्यापासून AR सर होते आणि आजही ते माझ्यासाठी AR सर होते. आम्ही त्यांचा उल्लेख त्याच पद्धतीने करतो. स्टाफ सेक्रेटरी मी झालो, म्हणजे या कॉलेजमध्ये मी अनेक वर्ष स्टाफ सेक्रेटरी होतो आणि अनेक वेळा मला प्रश्न असा यायचा की काहीतरी कार्यक्रम असायचा, कॉन्ट्रीब्युशन 20 रुपयापासून आमची कॉन्ट्रीब्युशन असायची आणि अनेक वेळेला लोक तेवढी त्याला कुरकुर करायचे. मला अनेक वेळेला गायकवाड सरांचा अनुभव आला, 20 रुपये कॉन्ट्रीब्युशन दिल्यानंतर ते मला म्हणायचे, दीक्षित सर काय कमी पडतंय का, आणखीन देऊ का. हा एक SS गायकवाड सरांचे अनुभव होते, या गायकवाड सरांचे. मला लक्षात येते की त्यांनी फक्त विद्यार्थ्यांना दिलं असं नव्हे, नंतर ते प्राचार्य झाले आणि प्राचार्य असताना खूप आम्ही जवळ, प्राचार्य पदाच्या काळात तर मी त्याच्या खूप जवळ होतो. अनेक वेळा असं व्हायचं की अनेक विद्यार्थी यायचे, मला वाटते कदाचित तो भोसले सरांच्या संस्काराचा परिणाम असावा. अनेक विद्यार्थी यायचे आणि फीला पैसे नसायचे, अनेक विद्यार्थी यायचे, परीक्षा फीच्या सर खिशात हात घालायचे आणि पैसे द्यायचे.
खिशात हात घालायचे आणि पैसे द्यायचे. कधीच सरांनी ते पैसे, म्हणजे मी तर त्यांना 2-3 वेळा सर सांगितलं, सर हा मुलगा खोटं बोलतोय, तो मुलगा त्याला पैसे देऊ नका. सर मला म्हणायचे मी त्याला पैसे दिले, माझं ते काम. म्हणजे मी 2-3 वेळा सरांना असं सांगितलं की सर त्या मुलाच्या बुटाकडे बघा, त्याच्या पॅन्टकडे बघा, त्याच्या मोबाईलकडे बघा, आणि त्याच्याकडे 300 रुपये नाहीत हे मला पटत नाही, तरी सर पैसे द्यायचे. हा त्यांच्यातला एक चांगुलपणा मला आठवतंय. आमच्या डॉक्टर ए.वाय. शिंदे सर माझे ते पीएचडीचे गाईड आहेत, त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेला संजीव राजेंनी जो शब्दप्रयोग वापरला होता, गुडनेस पेज. तुमच्यातला जो चांगुलपणा आहे तो चांगुलपणा हेच तुमचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं. त्याच्या पलीकडे आणखी काय सांगायचीच गरज नसते. नंतर मी कॉलेजचा नॅकचा आयपीएससीचा कोऑर्डिनेटर झालो, आणि आयपीएससीचा कोऑर्डिनेटर झाल्यामुळं महाविद्यालयाच्या सगळ्या घटकातल्या सगळे इनपुट माझ्याकडे येऊ लागले, आणि तेव्हा मला जाणवलं की या कॉलेजमध्ये नॅकला अपेक्षित असलेल्या सगळ्याच ऍक्टिव्हिटी रेग्युलरली राबवणारं जर कुठलं डिपार्टमेंट असेल तर त्यात आघाडीचं आणि हे सातत्याने मगाशी गायकवाड सरांना सांगितलं की चांगुलपणा निर्माण करणं म्हणजे या कॉलेजमध्ये, मी खरं तर कुणाला टीका दोष देत नाही, या कॉलेजमध्ये असे अनेक डिपार्टमेंट पूर्वी होती, आजही होती, की डिपार्टमेंटमध्ये काम करणारी माणसं 4 असतात आणि त्यांची तोंड मात्र 4 पेक्षा अधिक दिशात असतात. पण हे असं एक वेगळं डिपार्टमेंट होतं की जिथं हे डिपार्टमेंट सातत्याने एकीने राहिलं, सातत्याने त्यांनी आपल्या मुलांच्या पुढे एकीचा वसा ठेवला, संस्कार ठेवले, आणि म्हणूनच आज हे सगळे विद्यार्थी जमा झाले. त्यामुळे गायकवाड सरांच्या कामाला प्राचार्य असताना आम्ही त्यांना खूप सपोर्ट केलं, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं, खूप विश्वासाने. म्हणजे एस गायकवाड सरांचं तर मी एक उदाहरण सांगतो की हे असे एक प्राचार्य लाभले. माझ्या प्रमोशनला आम्ही गेलो होतो, आणि गायकवाड सरांनी माझ्याकडे, म्हणजे ते प्रमोशन मध्ये आम्ही जे तयार केलेले होते ते कागद कन्फर्म नव्हते, त्यात काही बदल होईल असं वाटत होतं. गायकवाड सरांनी काय करावं, त्यांनी त्या कागदावर खालच्या बाजूला 5 कागद माझ्याकडे दिले होते, खालच्या बाजूला प्राचार्यांचा कोऱ्या कागदावर शिक्का मारला होता आणि सही केली होती. मला म्हटले जे तुम्हाला करावं लागेल ते त्याच्यावर टाईप करा आणि सबमिट करा. एवढा विश्वास या लोकांनी आमच्यावर दाखवला. म्हणून असं वाटतं की आम्ही आमच्या आयुष्यात जे काही करू शकतो, म्हणजे आज मी प्रोफेसर झालोय, मी आज उपप्राचार्य आहे, माझ्यावर ह्या सगळ्या लोकांनी, कदाचित भोसले सरांचा प्रत्यक्ष सहवास आम्हाला नाही लाभला, पण भोसले सरांच्या हाताखाली घडलेल्या पिढीच्या सहवासात आम्ही राहिल्यामुळं, म्हणजे असं म्हणतात की तुम्ही चंदनाच्या साथीला राहिला तर चंदनाचा सुगंध तुम्हालाही लाभतो. या सगळ्यांच्या साथीत आम्ही राहिल्यामुळं यांच्या सुगंधाचा काही अंश आम्हाला लाभला. शिक्षक म्हणून आम्ही आमच्या पुढच्या पिढीला द्यायचा तो निश्चित प्रयत्न करू. गायकवाड सरांचं आणि माझं खूप वर्षापासूनचं नातं आहे. ते रिटायर झालं तरी ते नातं संपणार नाही, कारण ते अंतरीचं नातं आहे, ते आतलं नातं आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा आणखीन त्यांनी बहरावं, आणखीन त्यांनी पुढे जावं यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी खूप हा छान कार्यक्रम होता. 27 वर्षामध्ये सेवानिवृत्तीचा एवढा मोठा कार्यक्रम आणि एवढा आनंदाने होणारा कार्यक्रम, खरं तर हा माझ्या आयुष्यातला पहिला कार्यक्रम आहे की खूप छान तुम्ही आयोजन केलं. आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ. चांगले पाणी मिळणे आपल्या हातात नसते, पण जी पानं मिळाली त्या पाण्यात चांगला डाव करणं हे खरं आयुष्याचं, चांगल्या आयुष्याचं सार्थ आहे. आणि आपल्या महाविद्यालयाचा विचार केला तर बऱ्यापैकी झुलॉजी डिपार्टमेंटला मिळालेले विद्यार्थी अगदी हिरेच आहेत, नो डाऊट. पण प्राधान्याने विचार करताना इतर बऱ्यापैकी केमिस्ट्री असेल किंवा इतर मॅथ्स असेल अशा डिपार्टमेंटकडे जास्त कल असतो. म्हणजे काय पानं आपल्या हाताला येतील त्या पानावरती चांगला डाव करणं हे ह्या डिपार्टमेंटला फार चांगलं जमलं आणि इथून पुढे जमणार आहे. अशाच डिपार्टमेंटच्या माजी विभाग प्रमुख, आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय एस गायकवाड सर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती. मी या महाविद्यालयामध्ये सुरुवातीला जसं तुम्ही सांगितलं की किंवा आपल्या काही सहकार्याने सांगितलं की या सर ते 1984 साली आले. बरोबर त्या अगोदर 5 वर्ष मी त्या महाविद्यालयात आलो. जसं सरांचं शिक्षण हे शांतिनिकेतन सांगितलं ते जसं मला माहिती आहे
तसंच मी पण म्हणजे मूळचा सातारा जिल्ह्याचा नाही, माझं सोलापूर जिल्हा तिकडचं गाव पंचवटी तालुक्यामध्ये आणि बरोबर हाच सब्जेक्ट घ्यायचा म्हणून मी त्यावेळेस 3 वर्ष 3 कॉलेज बदलले. फर्स्ट इयरला जिथं होतो त्या ठिकाणी तो सब्जेक्ट आहे, तर सेकंड इयरला गेल्यानंतर तिथं ते कॉम्बिनेशन नाही म्हणून दुसरं कॉलेज. त्यानंतर जिथं गेलेलं आहे त्या ठिकाणी आता आपल्याला दिसतं आहे प्रत्येक कॉलेजेसमध्ये प्रिन्सिपल सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टचा प्रिन्सिपल सब्जेक्ट आणि डिपार्टमेंट म्हणून एस्टॅब्लिश झालेला आहे. तसं पूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये 4 जिल्हे होते. आता सोलापूर जिल्हा पण शिवाजी विद्यापीठामध्येच होता आणि 4 जिल्ह्यामध्ये मिळून एकूण 5 कॉलेजेस होते. फक्त त्या ठिकाणी 3rd इयर BSc ला झुऑलॉजी हा सब्जेक्ट होता, प्राणीशास्त्र हा विषय होता. तोपर्यंत आमच्या दृष्टीनं सगळ्या कॉलेजमध्ये फक्त प्राणीशास्त्र हा विषय, पण प्राणीशास्त्र विभाग नव्हता. आणि जसं सरांनी सांगितलं त्या दिवशी सरांनी की परिस्पर्श भोसले सरांचा लाभला आणि त्यामुळे तो परिस्पर्श आम्हा विद्यार्थ्यांना लाभला आणि पुढे ते घडलेले आहेत असं आपण म्हणतो आहे. अगदी तेच कारण सरांच्या बाबतीमध्ये आहे. पण आज माझ्यानंतर बरोबर 5 वर्षांनी सर रिटायर होत आहेत. त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहतो आहे आणि एक प्रमुख पाहुणा म्हणून आपल्याला बोलवत आहे आणि हा घरचा कार्यक्रम आहे. घरच्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा असणं हे माझ्या दृष्टीनं फार आनंददायी आहे. आणि ते बरोबर ज्यांना तुम्ही तुमचे बाबा माई मानता, हा ट्रेंड मला माहिती आहे साधारणतः 2001-2च्या पुढे सुरू झालेला आहे. त्या अगोदर मला म्हणजे मोठे गायकवाड सर, त्यांना छोटे गायकवाड सर अशा पद्धतीने संबोधायचे. तर थोडासा हा विषयांतर जरी झाला असला तरी एक पार्श्वभूमी आहे त्यामध्ये वेगवेगळी. या महाविद्यालयामध्ये 1957ला हे महाविद्यालय सुरू झालं. 1958ला सायन्स फॅकल्टी सुरू झाली. 58 ते 62 म्हणजे पूर्वी PD सायन्स ते 4 वर्ष म्हणजे 62ला 3rd इयर BSc केमिस्ट्री सुरू झालं. म्हणजे फक्त केमिस्ट्री विभाग होता आणि तो साधारणतः 1982 पर्यंत होता. म्हणजे 20 वर्ष फक्त या महाविद्यालयामध्ये केमिस्ट्री हा एकच प्रिन्सिपल सब्जेक्ट होता आणि तोच एक विभाग होता, बाकी सगळे सब्जेक्ट होते. आणि मी 1979 साली इथं आलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण जिथं आलो आहे तो सब्जेक्ट शिकवायला म्हणून आलो आहे, इथं त्याचा विभाग असा नाही आणि हा विभाग सुरू व्हायला पाहिजे. मग ते डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजी म्हणून एकत्र होतं, त्याच्यामध्ये दोन्ही पण सब्जेक्ट एकत्र असायचे. फक्त आम्ही दोघं जण, मी आणि देशमाने सर प्राणीशास्त्र शिकवायचो आणि लालासाहेब पवार आणि रणवरे सर हे दोघं जण बॉटनी शिकवायचे आणि आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट लालासाहेब पवार होते. मला त्यावेळेस असं लक्षात आलं की आपला जर सब्जेक्ट सुरू करायचा असेल तर त्यासाठी अगोदर आपल्या हेडचा सब्जेक्ट सुरू केला पाहिजे. म्हणून मी BSc बॉटनी सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि 1982ला म्हणजे 1980ला आल्यानंतरच लक्षात आलं की अभिलेशन वगैरे असतं आणि त्यांचं कुठलंच नाही. तर ते ॲप्लिकेशन करण्यासाठी त्या विभाग प्रमुखांना सांगितलं आणि 82ला ती मान्यता आल्यानंतर आपण तो विषय सुरू केला. त्यामुळं आपल्या विभागामध्ये आता हे जुने विद्यार्थी आहेत त्या सर्वांनीच असं ठरवलं की आपापले सब्जेक्ट आहेत हे प्रिन्सिपल लेवलला काढायचे. आणि म्हणून त्यावेळेस मग मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स हे सुद्धा सब्जेक्ट बरोबर झुऑलॉजी बरोबर सुरू झाले. आणि मग 1984 पर्यंत जो प्राणीशास्त्र हा विषय होता तो प्राणीशास्त्र विभाग म्हणून एस्टॅब्लिश झाला. म्हणजे 1957चं कॉलेज आणि त्याच्यामध्ये 1984ला आपण हा विभाग सुरू केला. आता याच्यामध्ये बरोबर पहिले 5-6 महिने मी आणि देशमाने सर
आणि तेव्हा आमच्याकडे असं होतं की ज्युनियर कॉलेजला पण शिकवायचं. मग 11वी ते TY 5 वर्ग आम्ही दोघं जण दिवसभर शिकवायचो. एका वर्गात नाही की दुसऱ्या वर्गात, तिसऱ्या वर्गात असं हे सुरू व्हायचं. आणि असं करता करता एस्टॅब्लिशमेंट डिपार्टमेंट झाल्यामुळं 3rd इयर BSc ला सब्जेक्ट निघाल्यामुळं जो आपला कार्यभार वाढतो त्याच्यामुळं 2 जागा निर्माण झाल्या. आणि त्या 2 जागा निर्माण होताना बरोबर त्या 2 जागांमध्ये आपल्याला तुमचे बाबा किंवा आम्ही त्यांना AR सर म्हणू, कधी कधी मी नुसतं अरुणच असं म्हणायचो, पण ते कॉलेजमध्ये ना कधी अरुण मी म्हणालो नसेल. पण सरांची त्या निमित्ताने एंट्री झाली, त्याच्यामध्ये माझा हातभार थोडासा लागलेला आहे. त्याचं कारण असं सांगतो, मगाशी सरांचं जे नाव घेतलं, सरांचे मोठे बंधू हे गायकवाड सर, तेव्हा आमच्याकडं आता जी सेमिस्टर सिस्टीम चालू आहे ना, मधल्या काळामध्ये 15 वर्षी सेमिस्टर सिस्टीम नव्हती. आणि सेमिस्टर सिस्टीम जी असायची ती 1st इयर 2nd इयरला फक्त सायन्सला असायची. आर्ट्स फॅकल्टीला अजिबात नव्हती ती सेमिस्टर सिस्टीम. आणि सायन्सला जी सेमिस्टर सिस्टीम होती त्याच्यामध्ये S.A. गायकवाड सर हे कधीतरी 82, 83, 84 असे आपल्याकडं प्रॅक्टिकलला एक्झामिनर म्हणून 1st इयरला 2nd इयरला आलेले होते. आणि त्यावेळेस सरांचा माझा चांगला परिचय झालेला होता, आम्ही मित्र झालो. आणि जेव्हा यांचं MSc चालू होतं, ते पूर्ण होतं आहे, त्यावेळेस सरांची परत माझी भेट विद्यापीठात झाली. मी MPhil ला त्यावेळेस बाहेर रजिस्ट्रेशन केलं होतं, फॅकल्टीमध्ये जात होतो. आणि त्या निमित्तानं मला म्हणाले, सर तुम्ही कोल्हापूरला चाललाय ना, माझा भाऊ धाकटा आहे तिथं, तर त्याला तुमच्या कॉलेजमध्ये घ्यायचं आहे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि तुमच्या प्राध्यापकांना ते तुम्हाला सांगायचं आहे, कसं सांगता येते बघा म्हणते. अर्थातच जसं आता तुम्ही अडीअडचणीला प्रत्येक गोष्टीला आर्थिक मदत वगैरे हा जो भोसले सरांचा गुण आहे तो जो आमच्या फॅकल्टीमध्ये सगळ्याच उतरला होता. अगदी तसंच सरांच्याकडे आम्ही कुठल्याही कामानिमित्त प्राध्यापक म्हणून जरी गेलो असलो आणि सरांना म्हटलं की सर आपल्याला हे असं करायचं आहे आणि आपल्याला ह्या व्यक्तीला आपल्याला घेता येईल का. आता मी विद्यापीठामध्ये गेलो होतो आणि मला S.A. गायकवाड सर म्हणून आहेत, त्यांचे धाकटे भाऊ आता नुकतेच MSc झालेले आहेत आणि ते प्रोजेक्टवरती तिथं काम करता येतं, तर त्यांना घेता येईल का. तुम्हाला सरांनी सांगितलं तुम्ही त्यांना बोलवून घ्या म्हणून. म्हणजे अगदी प्राचार्य सुद्धा त्यावेळेस इतके मोठे सर असताना सुद्धा आम्हाला त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर एक विश्वास होता की आपण जर बोललो तर सर आपलं हे काम करतील. मग आपण एक फक्त विनंती करायचा एका वाक्यामध्ये, एवढंच आपलं काम आहे. आम्हाला सरांच्या पुढे जास्त बोलता येत नव्हतं. आज जे आम्ही तुम्ही सगळेजण प्राचार्य किती जरी बोलत असाला तेव्हा कुणी भोसले सरांच्या पुढे बोलू शकत नव्हतं. आदरयुक्त भीती त्यांची इतकी वाटायची, आपण बोलताना बरंच काही चुकतो काय की असं वाटायचं आणि म्हणून बोलायचाच प्रयत्न करत नव्हतं. असं मला असायचं. त्याच्यामुळे त्यांच्याकडं वर्षातून 2 वेळा जायचं फक्त. एक गुरुपौर्णिमेला आणि दुसरं मकर संक्रांतीचा. तिळगुळाचं लाडू घेण्यासाठी फक्त केबिनमध्ये जायचं. इतर वेळेस प्राचार्याच्या केबिनमध्ये कुठलाही टीचिंग स्टाफ आहे, जे प्राध्यापक आहेत, अगदी दिग्गज प्राध्यापक होते. म्हणजे दवडेकरांच्या डिपार्टमेंटला प्राध्यापक श्रीवास्तव म्हणून सर होते, हिंदीचे. त्या सरांना दुनियाला माहिती आहे. फिशमनच्या कार्यक्रमामध्ये वगैरे त्यांचं नेहमी बोलणं असायचं, तर ते कसे बोलतायचं वगैरे सगळं माहिती असायचं म्हणून. तर अगदी सगळ्याच आर्ट्स फॅकल्टीमध्ये दिग्गज प्राध्यापक होते, कॉमर्समध्ये होते, सायन्समध्ये जे असणारे होते ते अगदी शेख सर असतील म्हणा, डॉक्टर केसकर सर असतील, व्हाईस प्रिन्सिपल त्या काळातले सगळी मोठी माणसं या ठिकाणी होती. आणि ही सगळी भोसले सरांच्या काळामध्ये आलेली आणि त्यांच्या याच्यामध्ये वाढलेले सगळे होते, संस्कारामध्ये वाढलेले सगळे ते लोक होते. एकमेकाला आम्ही जरी तरुण असतो, अगदी जेवढे सर म्हणाले ना, आम्ही तरुण होतो, नवीन आलो होतो आणि सरांनी आम्हाला आधार दिला. अगदी त्या काळात आम्हाला प्रत्येक प्राध्यापक तसाच आधार देत होते. एकदा सरांनी घेतलेला आहे ना, म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी गुण आहेत हे माहिती आहे आम्हाला, म्हणून सरांनी घेतलं असणार हे देखील आहे. तर आज या निमित्तानं AR गायकवाड सर 1984-85 साली ही आमची पहिली बॅच. त्या पहिल्या बॅचला 5 विद्यार्थी होते. 84-85 BSc बॅच आहे ना, केमिस्ट्रीची कांबळे सरांची बॅच. तेव्हा ते विद्यार्थी होते 84-85 ला. पण ते
ऍडमिशन जुलैला तिने घेतलं पहिल्यांदा. हा, आणि 5 नंतर 6वा विद्यार्थी होतोय. 6 जण झालेत म्हटल्यानंतर 6 ऍडमिशन झालं म्हणलं की आपलं ऍडमिशन काढलं त्यांनी आणि ते केमिस्ट्रीला गेले मग परत. म्हणजे त्यांचं ऍडमिशन हे अगोदरच होतं. त्याच वर्षी आणखीन एक दोघं प्राध्यापक दुसरीकडे बाहेर गेलेले आहेत, तर त्याचे पण ऍडमिशन आपल्याकडं होते. पण ते पण नंतर इकडे ऍडमिशन वाढले की परत तिथले 5च ठेवायचे, परत केमिस्ट्रीकडे जायचे, असा तो भाग होता. खरं बघितलं तर आता पहिली बॅच, दुसरी बॅच आणि तिसरी बॅच याचे विद्यार्थी आज कुणीच आलेले नाहीत. पहिल्या वर्षी 5 होते, दुसऱ्या वर्षी 6 होते, तिसऱ्या वर्षी 7 होते आणि चौथी बॅच ही आमची लाडकी बॅच असं मला हरकत नाही. 87-88 ची बॅच. आता इथं मग अशी थोडासा सागरचा गैरसमज झालेला दिसतो, तुम्ही दूर करतो. पुढे सागर 87-88 ची बॅच ही माझ्या मिसेसची बॅच, 3rd इयर BSc झुऑलॉजी. तशीच सुजाता मॅडमची बॅच, तुमच्या माईंची बॅच, बरोबर. हा, फक्त माझ्या मिसेस SS गायकवाड, मिसेस सुषमा गायकवाड ह्या लग्नानंतर माझ्या विद्यार्थी होत्या. लग्नानंतर माझ्या विद्यार्थिनी होत्या. म्हणजे त्यांचं 12वी सायन्स फर्स्ट इयर BSc हे पंढरपूर कॉलेजला झालं होतं आणि सेकंड इयरला आपल्या कॉलेजमध्ये लग्नानंतर त्यांनी ऍडमिशन घेतलं. त्यानंतर त्यांचं तिथं BSc झालं, पुढं B.Ed केलं, नंतर M.Ed केलं, बिलीप केलं, MLIP केलं. म्हणजे अशा डिग्रीज ह्या सगळ्या ज्या घेतलेल्या आहेत त्या आफ्टर मॅरेज घेतलेल्या आहेत. आणि ह्या समोरच्या विद्यार्थ्यांनाच हे अनुकरण म्हणून आम्ही दरवर्षी थोडं थोडं काहीतरी सांगायचो. आफ्टर मॅरेज पण शिकता येतं. याचं उदाहरण देताना कधी घरातलं सांगायचं, कधी सरांच्याकडे सांगायचं, आणखी बाहेर सांगायचं, पण हे कळत न कळत आम्ही सांगत होतो. तर याप्रमाणे म्हणजे माझं अरेंज मॅरेज आहे. पण ही चौथी बॅच आहे ना, त्या चौथ्या बॅचला 11 विद्यार्थी होते. त्यातल्या 10 विद्यार्थिनी होत्या आणि एकच विद्यार्थी होता. तो BScला मार्क्समध्ये शेवटचा विद्यार्थी, म्हणजे त्याला सगळ्यात कमी मार्क्स होते, पण तोच फक्त MScला गेला तर तो मुलगा होता म्हणून. बाकीचे त्या प्रत्येकाच्या अडचणी काहीतरी, प्रत्येकाच्या काहीतरी अडचणी, आणि त्यामुळे बाकीचे MScला गेले नाहीत. पण ह्या सगळ्याला ऍडमिशन मिळू शकलं असतं, ही परिस्थिती होती, पण ते गेले नाहीत. आणि जो 11वा विद्यार्थी गेला तो इथलं YC ज्युनियर कॉलेजचा प्राध्यापक म्हणून तो तिथं कार्यरत आहे. तर त्याप्रमाणे ती बॅच जी होती त्याच्यामध्ये 10 विद्यार्थी आणि 11वा तो चंद्रकांत निंबाळकर म्हणून विद्यार्थी होता. विभागाचे विद्यार्थी म्हटलं तर बरेच जण मोठ्या मोठ्या पोस्टवरती आहेत, कुणाचे नाव घ्यायचे आणि कुणाचे नाहीत. मी लेख पण लिहिला आहे, पण आवर्जून सगळे सांगतो, मी कुणाचंही नाव त्याच्यामध्ये घेतलेलं नाही. फक्त एज्युकेशन फील्डमधलं, मेडिकल फील्डमध्ये असेल, कुणी आमच्यासारख्याच सायन्स फॅकल्टीमध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आता हेड असणारे असतील बऱ्याच कॉलेजमध्ये, काही आपल्या इथं सुद्धा इथल्या ज्युनियर कॉलेजला, इथल्या सिनियर कॉलेजला असे पण प्राध्यापक आहेत. असे सगळे बरेचसे विद्यार्थी आहेत. सागर सारखा विद्यार्थी हा BSc झुऑलॉजी नंतर MScला एन्व्हायरमेंट सायन्सला ऍडमिशन घेतलं. त्यानंतर पुण्याच्या महापालिकेमध्ये त्यांनी सुरुवातीला काही दिवस नोकरी केली, पण नोकरी हे आपलं पिंड नाही हे तिथं लक्षात आलं आणि त्यांनी एक मोठं धाडस करून स्वतःची ग्रीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी उभा केलेली आहे. आणि त्या कंपनीमध्ये त्याचा ऑफिस स्टाफच आता 40 पर्यंत आहे. आणि त्याच्याकडं अगदी IIT क्लिअर केलेली, IIT मध्ये शिकलेली सुद्धा मुलं, डॉक्टरेट झालेली ती एवढंच नाही तर आपले इथलेच विद्यार्थी MSc एन्व्हायरमेंटल सायन्स परत झाले,
BSc झुलॉजी नंतर त्यांनी PhD केलं आणि आता त्याच्याबरोबरच ते काम करतायत. मला वाटतं डॉक्टर गणेश कदम हा आता त्याच्या कंपनीमध्ये जॉईन झाला आहे. त्याचा एक सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. असे सगळे एक्सपर्ट लोक आणि आपल्याकडचे जेवढ्या ना सामान्य येतात हे त्यांनी पाहिलं आहे. हे करत असताना त्यांना जे कळत नकळत संस्कार मिळाले आहेत ते आपल्या आजचे सत्कार मूर्ती आहेत डॉक्टर AR गायकवाड सर यांचं क्रेडिट जातं. आता हे मी का सांगतो आहे, प्रत्येक बॅचमध्ये जे विद्यार्थी असायचे त्याच्यामध्ये मला रुपाली चांगली माहिती असायची, बरोबर का? तर रुपाली ही सेकंड इयरला पहिली आलेली आहे, तिन्ही सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट पहिली आलेली आहे. आणि मग ही टीवायला आपल्याकडे ऍडमिशन घेतलं. ही हुशार विद्यार्थी आहे, तर आता आपल्याला तिला पुढे घडवायचं आहे. हे करताना सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ज्या काय अडचणी असतील त्या ह्या सगळ्या सोडवता आल्या पाहिजेत. अगदी त्या काळात ती BSc ला असताना मी तिच्या घरी पण त्यावेळेस जाऊन आलेलो आहे. पण हे करताना म्हणजे या मुलांनी आम्हाला त्यावेळेस इतकं म्हणजे समाधानी हे करून गेले की ही विद्यार्थिनी त्या वर्षी शिवाजी विद्यापीठामध्ये पहिली आलेली आहे. आणि तिच्या अगोदरच्या बॅचची दीपाली कदम म्हणून ती विद्यार्थी 2006 मध्ये अशीच पहिली आलेली आहे. संजू स्वामी सर आता ते असोसिएट प्रोफेसर इन मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहेत. पण ते जेव्हा इथून BSc झाले, इथं BSc विथ डिस्टिंक्शन मार्क्स वगैरे चांगले मार्क्स, त्यांचं स्किल चांगलं, त्यांचं बोर्ड ऑब्झर्वेशन चांगलं होतं, त्यांनी प्रोजेक्ट कसा लिहायचा असतो काय, ह्या सगळ्या गोष्टी इथून शिकल्या. पण हे करताना त्यांनी आपण किती पुढे जाऊ शकतो आपल्या ह्या महाविद्यालयाच्या ह्या फाउंडेशनवरती हे त्यांनी दाखवून दिलं. आणि VM मेडिकल कॉलेजमध्ये गोल्ड मेडलिस्ट म्हणून त्यांनी MSc मेडिकल बायोकेमिस्ट्री. असे विद्यार्थी ज्या ठिकाणी फक्त 4च ऍडमिशन मिळतात त्या ठिकाणी आपल्या महाविद्यालयातले फक्त झुलॉजीचे असे 3-3 मुलं एका वेळेस असायचे. चौथाच एखादा दुसऱ्या कुठेतरी कॉलेजचा विद्यार्थी यायचा. म्हणजे अगदी त्यावेळेस खास करून सोलापूरला तर म्हणायची ही फलटणची पलटण आलेली आहे अशा पद्धतीने बोलायचे. दरवर्षी कोण ना कोण यायचं. अर्थात ही सिनियर तिथे कोणी असतील तर त्याला बरोबर नंतरचा येणारा जो कोण ज्युनियरचे जाणार आहे त्यांना यांची बरोबर मदत व्हायची. आणि ही मदत अगदी आयुष्यामध्ये पुढे पण चालू आहे. पण हे करताना ह्या प्रत्येकाचं जे स्किल आहे हे सरांचं आहे. ते का सांगतोय मी मागाशी म्हणलं जसं मला दुपारी माहिती, जसं मला संजू माहिती, तसं मला मच्छिंद्र जास्त माहिती नव्हतं. मच्छिंद्र माझ्या घरात राहिलेला वगैरे सगळे बाकीच्या गोष्टी आहेत. पण विद्यार्थी म्हणून तो अगदीच जसा सागर तसा मच्छिंद्र होता. पण आज सागर जसा मोठा आहे, एक तो बिझनेसमॅन आहे मोठा, तसाच मच्छिंद्र तिची पॅथॉलॉजिकल लॅब आहे पुण्यामध्ये, माझ्या अगदी जवळ आहे, घराजवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे माझ्या घरापासून पुण्यातल्या. आणि अगदी 5 मिनिटात म्हणलं तर मी त्याला फोन केला तर लगेच तो माझ्याकडे मदत आवश्यक असेल तर तो येतो. हा मच्छिंद्र तुझ्या हाताखाली म्हणजे त्या लॅबोरेटरीमध्ये 10 ते 12 स्टाफ आहे. आणि त्याचा पुतण्या वगैरे सुद्धा तिथं सगळ्या मॅनेजमेंटचं काम करतो आहे. म्हणजे एक कुटुंबातली एक व्यक्ती जर सुधारली तर त्यांचं कुटुंब पण सगळं सुधारतं. आणि समाजामध्ये इतरांना कसे उपयोग पडतात हे सगळं जे आहे ह्या गोष्टी करताना म्हणजे मला फक्त हुशार आणि होतकरू विद्यार्थी समजले इथपर्यंतच माझा रोल होता. किंवा मला लिमिटेशन्स होते, ते सर्वांना ते लिमिटेशन नव्हते. हे लिमिटेशन नव्हते म्हणजे कसं, सागर सारखा सर म्हणाले की नोट सर उडान टप्पू माझं भाषण मध्ये अगदी तसंच तो होता. मला तो मी बोलायचो नाही, मला राग यायचा बोलतो. पण जेव्हा त्याची मी प्रगती पाहिली, अगदी परवाच त्याच्या घराची वास्तुशांती होती आणि ते त्या निमित्ताने मी घरी गेलो होतो. इतका आनंद झाला. म्हणजे जसं आपली मुलं आपल्यापेक्षा जास्त शिकावीत आणि मोठी व्हावी तसं आपल्या वडील म्हणून वाटतं, आई वडील म्हणून वाटतं. म्हणजे तसं आपली मुलं सुद्धा आपल्यापेक्षा मोठी व्हावी असं वाटतं. आणि तुम्ही सगळेजण असे मोठे झालेले आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करता, तो एक फार मोठा आनंद मनाला असतो. आणि हीच खरी आमची संपत्ती असते. अशी संपत्ती ही सरांनी इतकी मिळवली आहे, त्याला कळत न कळत त्यांचं शिकवणं आणि शिकवतानाची असणारी उदाहरणं देणं
हे फार महत्त्वाचं होतं. मला माहिती आहे आम्ही जेव्हा पुस्तक खरेदीला जायचो, आमच्या कॉन्ट्रीब्युशन अगदी डिपार्टमेंटचे गिरे सर, मॅडम, मी, देशपांडे सर आणि सर आम्हीच कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि डिपार्टमेंटल लायब्ररी महाविद्यालयात तो उपक्रम नव्हता अगोदर, पण डिपार्टमेंटला मात्र अगदी 85-86 पासून सुरू होता. थर्ड इयरच्या मुलांना पुस्तक आपल्याला कमी पडता येत ना, तर डिपार्टमेंटमध्येच उपलब्ध करून आपण द्यायची आणि तशी आम्ही करून दिलेली होती. नंतर त्यातली किती पुस्तकं काय झाली, कुठे काय केली आम्ही ते कधीच पाहिलं नाही, फक्त नवीन नवीन आम्ही त्याच्यामध्ये भर मात्र आम्ही घालायचो. पण हे करताना सर म्हणायचं आपण असं करूया का म्हणतात की मग आम्ही सगळेजण तयार असायचो. म्हणजे कुणीतरी एक जण तिथं एक प्रेरित करणं असायला लागतं, म्हणजे इन्स्पायर्ड ऍक्टर म्हणतो ना, असा कोणातरी असावा लागतो. म्हणजे तोच इन्स्पायर्ड ऍक्टर हा नेहमी सरांचा असायचा. अगदी कुठल्याही वर्षी म्हटलं ना तर नवीन असताना अगदी यांच्या बॅचमध्ये असताना सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये आपण विद्यार्थी असताना डिसिशन माउंटिंग काय जे प्रॅक्टिकल्स असतील, बाकीचे काही एक्सपेरिमेंट असतील, ते हे सगळेच अध्यात्म झालं की लगेच सगळं समजत नसतं. पण मुलांच्या पुढं आपण तसं जायचं नाही म्हणून मी आणि AR सर दोघं जण कॉलेज संपल्यानंतर संध्याकाळी 7:30-8 लाईट लावून बसायचो आणि उद्या जे मुलांच्या पुढे जायचं आहे, परफेक्ट जे आपल्याला पाहिजे करायचं आहे, त्यासाठी आम्ही वेगळा वेळ द्यायचो. म्हणजे कॉलेजमध्ये जरी ठरवून दिलेली वेळ असेल तर आम्ही त्यांची वेळ पाळायचो. कशी पाळायची? येतानाची वेळ पाळायची, जाताना आम्ही कधी वेळ पाळले नाही. आणि सरांना समजा 3ला सुट्टी झालेली आहे, सकाळी 7ला आलेली आहे आणि 3 वाजता जाणार आहेत आणि माझं अजून काम राहिलं आहे म्हणून मी 3:30 पर्यंत थांबलो, 4 पर्यंत सर चला की म्हणायचे आणि माझं राहिले म्हणून परत माघारी येऊन परत आणखीन बसायचे. असं आम्ही दोघं एकमेकांचं करायचो की आपल्याला घरी जायला सुद्धा गडबड कधी केली नाही. आणि हे सांगताना असंही सांगतो तुम्हाला की आम्ही सकाळी चहा घेऊन आलेला असायचो, पण मुलांना कधीच हे दाखवलं नाही की आम्ही जेवलो नाही, जायचं आम्हाला म्हणून कधीही नाही दाखवलं. 3 वाजू दे, 3:30 वाजू दे, आम्ही त्यांचं सगळं उरकल्यानंतर मगच घरी यायचं. म्हणजे हे त्यावेळेस घडलेलं आहे. आपण एका बाजूला वेगळा विचार करतो, पण सगळं व्यवस्थित असताना सुद्धा आम्हाला मुलांना काय कमी पडू नये ह्यामध्ये म्हणून आम्ही त्याच्या वेळेस कसे घेत होतो, कळत न कळत संस्कार करत होतो. पण हे करताना आपण आपलं कुठेतरी अनुकरण करणार आहे हे लक्षात येत असतं आणि म्हणून कुठली उदाहरण कुठं दिली पाहिजे हे सरांच्याकडे शिकावं. बरोबर त्यांना शिकवायला असे सब्जेक्ट होते की तो बरोबरच्या मुलांना त्याचे उपयोग पडायचे. एक ॲनिमल बिहेवियर असं म्हणून काही टॉपिक्स असायचे, पण त्यासाठी सरांनी एक ॲनिमल बिहेवियरचं मोठं पुस्तक आम्हाला जे मिळालं होतं तेच आम्ही पुण्यातनं खरेदी केलं होतं. आणि त्याच्यातले एक एक्झाम्पल ते दुसरं काहीतरी सांगतानाच त्याच्यातले शिकवायचे होते आणि कळत न कळत म्हणजे एकमेकाविषयी आदर प्रेम कसा असायला पाहिजे, एकमेकाविषयी प्रीती कशी असली पाहिजे, किंवा एकाने दुसऱ्याची साथ कशी नाही सोडली पाहिजे, किंवा आपण समाजशील कसं राहायला पाहिजे, इतरांच्या मतीला कसं उपयोगी आलं पाहिजे, हे ते बरोबर त्या ॲनिमल्सचे काही जे बिहेवियर आहेत त्याच्यातून ते सांगायचे आणि त्याच्यातून कळत न कळत मनाच्यावरती संस्कार व्हायचे. हे सगळं करत असल्यामुळं अगदी कुठल्याही क्षणी म्हणजे आम्ही कधीच त्याचा विचार केला नाही. जेव्हा जेव्हा मुलांना कुठला पण विषय असू दे, ऍडमिशन घ्यायला पैसे नाहीत म्हणलं सरांच्याकडे किंवा माझ्याकडे आलं तर त्याला मी ऍडमिशनला पैसे द्यायचो. तो कुठला विद्यार्थी बघत नव्हतो, म्हणजे आपल्या सब्जेक्टला येणार आहे हा स्वार्थ तर कधीच असायचा नाही. सो मी तुम्हाला एक गेल्या वर्षीचा किस्सा सांगतो. एक विशाल सूर्यवंशी म्हणून विद्यार्थी गेल्या वर्षी मला त्यांनी फोन केला आणि सर म्हणले मी पुण्यात असतो आणि तुम्ही पुण्यात आहे, मला समजलं मी गुणवऱ्याचा आहे आणि मी तुमच्या गावडे सरांच्याकडनं नंबर घेतला आहे. कशासाठी नंबर घेतला आहे? नाही मला भेटायचं आहे. मी म्हटलं काय काम आहे? नाही मला भेटायचंच आहे नंबर. मग कुठं राहता काय? मी म्हटलं मी नवदेवीला सध्या राहतो आहे. तर मग म्हणलं मी सर तिथं येतो, झालं की जवळ तो फोन करतो. तो घरी येईपर्यंत काही बोलला नाही आणि घरी आल्यानंतर त्यांनी मला एका पाट्याला म्हणजे 2100 रुपये परत म्हणजे मला द्यायला लागला. म्हणजे कसले पैसे आहेत सर? मला मी BSc बॉटनीचा आणि मी SYBCला एक्झामिनेशनला
ज्यावेळेस फॉर्म भरायचा होता तेव्हा पैसे नव्हते. हां, परत एकदा टीवायला मी बॉटनीला ॲडमिशन घेतलं होतं, परत एकदा तुमच्याकडे आलो होतो आणि तेव्हाही पैसे घेतले होते. तर त्यावेळेचे पैसे आहेत हे मला द्यायचे आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही इथे येईपर्यंत. पण मला हे जाणीव आहे की तुम्ही आमच्या सब्जेक्टला मी तुमचा सब्जेक्ट घेतला नाही पण तुम्हाला कधी सुद्धा जाणून दिलं नाही आणि कळत न कळत तुम्ही अशी मदत करत होता प्रत्येकाला. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सरांनी कितीतरी वेळा केलेल्या आहेत आणि त्यांचे ते माझ्यापेक्षा 5 वर्ष लहान जरी असते तरी त्यांचा गुण मी घेतला असेल. हा थोडा कळत न कळत हा बसले झाल्यामुळे असेल किंवा मी गायन करायला शिकलो त्यावेळेचा असेल, तिथं प्राध्यापक कशी मदत करत होते त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे असेल. पण याचा कधी आम्ही गाजावाजा केला नाही. फक्त त्याच्या विद्यार्थ्यांना मराठी त्यांनाच फक्त माहिती होतं की या विभागामध्ये असं होतं म्हणून. आणि हे करताना मी तुम्हाला म्हणजे मोठेपणा म्हणून मी जातो प्राचार्याकडे कॉलेजकडे मिळवून देतो असं कधी केलेलं नाही. जे करायचं ते आपण करायचं, कॉलेजकडे मिळवणं किंवा नाही मिळवणं. जेव्हा कॉलेजमधनं तशा स्कीम असायच्या त्यावेळेस मग त्याच्यामध्ये त्याची नाव घालायची, मग तिकडून पण त्यांना तशी आर्थिक मदत मिळेल हे पाहायचं. अशा गोष्टी ज्याच्या वेळेस आम्हाला शक्य आहेत त्या त्यावेळेस केल्या आणि त्यामुळंच हा अगदी 84-85च्या मुलं ग्रुपमध्ये नसतील किंवा काम असेल म्हणाले नसतील पण तेव्हापासूनचे विद्यार्थी आहेत ते सगळेच आपल्या डिपार्टमेंटला त्याची ॲफिनिटी ही कायमच राहिलेली आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये थोडी कुरबुर होते पण अशी कुरबुर आमच्या विभागामध्ये कधीच होत नव्हती. म्हणजे तेवढा प्रसंग कधी आम्ही एकमेकाशी काढला नाही हे त्या महत्त्वाचं कारण आहे. आणि हे करताना याच्यामध्ये तुम्ही असंही लक्षात घेतलं पाहिजे बरोबर देशमाने सरांच्या जिनीला आम्ही ती 4थी-5वी असल्यापासून पाहतो हां, पण त्याच्यानंतर 95-96 97-98ला जेव्हा कॉलेजमध्ये आली तेव्हा तिला बरोबर झुलाचीच घ्यावा वाटला. नंतर डॉक्टर कृष्णचंद्र बोयटे आमदार होते, त्यांची मुलगी माधवी म्हणून ती वर्गातली हुशार विद्यार्थी, तिला पण दुसरा सब्जेक्ट घ्यावा वाटला नाही, ती बरोबर ती जोडायला आली का तर त्यांना बरोबर FY-SY असताना ही स्मितासारखे विद्यार्थी हुशार होते बरं का की सर आता पुढचं वाक्य काय सांगतील, हां आता पुढे काय बनणार आहे आणि काय घेऊन देणार आहेत हे तिला कळायचं बरोबर आणि तिथे बरोबर कसं घ्यायचं मला हे जाणवायचं. म्हणजे आपण आता हे सांगणार आहोत आणि शिनं मात्र ते अगोदरच एवढं त्याचे 3 शब्द लिहून ठेवले आहेत म्हणून. म्हणजे इतकं तर याचं सुद्धा क्युरियोसिटी असायची. म्हणजे मगाशी ते म्हटलं ना की काही गोष्टी परफेक्ट असायला लागतात पण हे परफेक्ट असायला सुद्धा आपल्या नोकरीच्या काळातले पहिले काही वर्ष आपण तसं काम केलं असेल तर तो परफेक्टनेस आपल्यामध्ये पुढे राहतो. कसंही चालतंय म्हटलं तर मग ते कसंही चालणार अगदी शेवटपर्यंत करत जातात आणि मग ते यशाचं गमक तुम्हाला जे आज दिसते सरांच्यामुळं तुम्ही जे संपत्ती म्हणून आहात अगदी सुजाता वहिनी आम्ही मी तुला तर वेळीच म्हणतो त्यामुळं तिच्यासाठी तर फक्त श्रवण आणि मयूर ही मुलं नसून किंवा त्यांच्याच 2 बायका म्हणजे त्या सुद्धा नसून मच्छिंद्र असू दे, संजू असू दे, सागर असू दे ही सगळी त्यांची मुलंच आणि त्यांच्या सगळ्या बायका म्हणजे त्यांची ती सुना आणि ती नातवंडच इतकं त्यांनी रिलेशन सगळ्याशी बरोबर जपलेलं आहे. कुणी पण तुम्ही की मगाशी इथं यांच्या घरातली जी लहान मुलं किती बाबा म्हणत होती ना म्हणजे इतकी लहान मुलं ते अगदी वयस्कर म्हणजे आता आमचे आपटे सर आहेत इंग्लिशचे हेड होते पूर्वी शिंदे सरांच्या बद्दलचे तर ते आपटे सर तासगावचे पण आपटे सरांशी जेवढं चांगलं जमतं आपल्यापेक्षा 10-15 वर्षांनी 20 वर्षांनी मोठे आहेत त्यांच्याबरोबर जेवढे जास्त ते बोलायचे तेवढं मोठं असायचे तसंच ते लहान मुलांच्या बरोबर लहान सुद्धा व्हायचे. त्यांना म्हणजे आपण लहान आहे की मुलं लहान आहेत त्याच्यामध्ये लहान त्याच्या कधी बसून खेळायचं त्याच्यावर वाटतं तिथं तर मी प्राध्यापक आहे मी कॉलेजमध्ये मी प्राचार्य असं ना कधी वाटत नव्हतं. लहान मुलांना सारखंच वाटतं आणि सगळ्या मुलांना ते माझ्या मुलाचं नाव काय तेजस आहे पण त्याला तेजस कधी म्हणत नव्हते काय दादाच म्हणायचं दादा तुझं कसं चाललं आहे असंच म्हणायचं म्हणजे
इतकी आपुलकी प्रत्येकाशी त्यांनी जपलेलं आहे आणि त्यांचं प्रेम हे इतकं सर्वांच्यावरच होतं, जसं म्हणलं ते अजातशत्रू याच्या पुढचं आहे ते, की कधीच त्यांना एखादी गोष्ट नाही पटली ना तर तात्पुरतं शांत राहतील किंवा त्याचं मनवण्याचा प्रयत्न करतील, पण त्याच्याशी कधीही ते वाद घालणार नाही. सरांच्या जसं 2 वर्ष प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं, हे करताना जसं तुम्हाला हा विषय घेतला म्हणून पुढं जाता आलं, काहीतरी करिअर केलं, आपण मोठे झालो, त्याच्यात सरांचं मार्गदर्शन संस्कार लाभले असं म्हणतो, तसं आम्हाला सुद्धा एक प्राणीशास्त्र हा विषय ज्याच्यामुळं तो विषयाचा विभाग म्हणून एस्टॅब्लिश करता आला. त्याच्यामध्ये सरांची एंट्री झाली आणि पूर्ण 37-38 वर्ष म्हणजे सगळ्याच बॅचेसला त्यांनी आतापर्यंत टीचिंग केलेलं आहे आणि एवढी त्यांची संपत्ती आहे ही सगळी. आणि त्याच्यातले एक दोन प्रत्येक बॅचमध्ये विद्यार्थी त्या वर्षीचे आलेले आहेत. याचा अर्थच आहे की त्यांच्यावर किती जण संवेदना प्रेम करतात आणि त्यांचा जो काही कार्यकाल आहे तो किती विद्यार्थ्यांनी त्यांनी डिव्होट केला आहे हे लक्षात येईल. परंतु रिटर्न म्हणून त्यांना तुमच्यासारखी ही सगळी संपत्ती मिळाली आहे. आज या निमित्ताने आम्ही बनण्यापेक्षा सर्वात शेवटी सरांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांनी त्या व्यक्त कराव्यात म्हणून मी माझं भाषण वृत्त घेतो आहे. तर इथं आणखी एक मला प्रसंग सांगायचा आहे की विवेक वाहिनी एक सर कार्यवाह होते, तर ते विवेक वाहिनी हे कार्यवाहामधूनच त्यांनी जे अजून जसं इथं सागर घडला किंवा मच्छिंद्र आहे, तसंच एक रवी गोडके म्हणून आपला विद्यार्थी आहे, तो आर्ट्स फॅकल्टीचा आहे, पण फक्त सरांच्या संपर्कात कशामुळे आला, तो विवेक वाहिनीमुळे तो संपर्कात आला. पण त्याच्यामुळं तो आज त्यांनी एक सामाजिक संस्था सुरू केलेली आहे, निराधारासाठी सुरू केलेली संस्था आहे ती. म्हणजे ते अनाथ असतात, निराधार असतात, जे वृद्ध असतात आणि घरातलं कुणीतरी रस्त्यावर बाहेर सोडून दिलं आहे, त्यांना घर मिळवून द्यायचं, आपल्याला निवारा उपलब्ध करून द्यायचा, अशी एक त्यांनी मोठी संस्था सातारा जिल्ह्यामध्ये उभा केली आहे. की त्याचं कौतुक हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, खासदार इथे सुद्धा करता येतं. यशोधन ट्रस्ट असं नाव आहे तिचं. तर ते रवी गोडके त्याचे संचालक आहेत, ते सुद्धा सरांच्यामुळे घडलेला हा विद्यार्थी आणि केटरमध्ये तो काम करतो आहे. तर असे कळत नकळत बरेचसे संस्कार केले आहेत. तुम्ही जर ही पुस्तकं वाचली तर याच्यातले काही प्राध्यापकांचे लेख आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे आहेत. त्या सगळ्यातूनच आणखीन तुम्हाला त्यांना सर समजले नाही तर ते आणखीन समजतील. सरांच्या पुढच्या जे आयुष्य हे आरोग्य हे निरोगी असावं आणि आणखीन पुढचं काम करायचं आहे. माझ्या लेखाला मी निसर्गप्रेमी विद्यार्थी प्रिय डॉक्टर अरुण असं दिलेलं नाव आहे. तर ते निसर्गप्रेमी आहेत हे आम्ही मला त्यांनी 84-85 आलं की लगेच सर आपण नेचर क्लब काढूया. नेचर क्लब काढलेला होता दिल्लीपासून, म्हणजे सुरुवातीला 5-6 वर्ष तो चालला, नंतर तो वरूनच बंद पडल्यामुळे आम्हालाही त्याच्यामध्ये काम करता आलं नाही. पण अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी निसर्गासाठी राबवल्या होत्या आणि त्यांचं जवळीक हे बरोबर ते जे शिकवणारे सब्जेक्ट आहेत त्याच्यामुळे निसर्गाशी आणखीन जवळीक निर्माण झाली होती. त्याला त्यांचे कारणीभूत मोठे भाऊ डॉक्टर सुरेश गायकवाड हे होते, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. मी सरांना त्याचबरोबर वहिनीला माझ्या निमित्तानं त्यांच्या भावी आयुष्याची शुभेच्छा देतो. आणि आता त्यांनी थोडंसं जसं इथला निसर्ग पाहिला आहे तसा भारत देशामधला निसर्ग बघावा. कधीतरी पाठीमागे कुलू मनालीला वगैरे गेले होते तेवढंच, त्याच्यानंतर फार गेले नाहीत. सहलीसाठी मात्र आम्ही दरवर्षी जायचो. आणि दुसरा एक भाग आहे, सर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये
इतकी वर्ष सर्व्हिस करणं आणि विनासंकट ह्या शैक्षणिक सहल त्या पण सक्तीच्या त्या काढणं आणि ते यशस्वी होणं हे सुद्धा फार मोठं यश आहे आणि याचं सुद्धा सगळं क्रेडिट जे आहे ते सांगणार आहे. त्यासाठी मी आणि काय राहिले आहेत कामं सांगितलेली आहे ती करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू.